नमस्कार मित्रांनो. आणि या आम्ही पार्लेकरच्या स्पेशल सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला माहितीच आहे, आजचा विषय आहे पाळीव आणि भटके कुत्रे आणि मांजरी, त्यांचं मेडिकल, लीगल, सोशल आणि सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. आता हा विषय असा म्हटला तर गंभीर, म्हटला तर थोडासा लाईट, पण सगळ्यांना इंटरेस्ट असणारा असा विषय आहे. म्हणजे आम्ही बरेच दिवस अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा आमच्या डोक्यात होतं. मी, डॉक्टर सरिता, डॉक्टर माधवी पेठे वगैरे आमचं चर्चा चालत होती. पण वेळ जमून येत नव्हती, कधी करायचं तसं चाललं होतं. पण आता शेवटी आपण हा कार्यक्रम करतोय, आणि जेव्हा मी या कार्यक्रमाचं फ्लायर सगळ्यांना पाठवलं तेव्हा इतक्या भरभरून प्रतिसाद आला. म्हणजे तुम्हाला सांगतो की हा कार्यक्रम खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे, हा विषय खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे. जेवढे डॉग लव्हर्स आहेत किंवा जेवढे ॲनिमल लव्हर्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त ॲनिमल हेटर्स आहेत. इथपासून ते नाही, खूप महत्त्वाचा विषय आहे, सगळ्यांना इंटरेस्ट आहे. आणि त्याच्या काही लिगल आणि काय म्हणतात त्याला, ऑथेंटिकेटेड बाजू ऐकून घ्यायला आम्हाला आवडेल, असं पण त्याचे हे आले, रिस्पॉन्सेस आले. तर मला असा विश्वास आहे की हा विषय सगळ्यात खूप जणांना इंटरेस्ट वाटेल असा आहे. आणि त्यामुळे मला तेव्हा पहिल्यांदा बरं वाटलं की आपण हा विषय घेतला. आणि त्यामुळे हा विषय आपण आता चर्चा करू एक तासभर. ही चर्चा करण्यासाठी मी काही विशिष्ट लोकांना इथे बोलवलेलं आहे. सर्वप्रथम डॉक्टर सरिता गुळवणे आहेत. सरिता गुळवणे तुम्हाला माहिती आहे, वेटरनरी डॉक्टर आहेतच. गेले 25 30 35 वर्ष ते या फील्डमध्ये आहेत. आणि मला वाटतं याच्या विभाग प्रमुख, माजी विभाग प्रमुख पण आहेत, मुंबई पशुवैद्यकीय याच्या कॉलेजच्या. तर त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुमचा एक्सपर्टीजचा आणि तुमच्या नॉलेजचा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच उपयोग होईल. नंतर आपल्याकडे एक डॉक्टर स्नेहा टाटेलू आहेत. त्या पण बीएमसी मध्ये अनेक वर्ष पशुवैद्यकीय विभागातच विभाग प्रमुख आहेत. आणि त्यांच्या पण बीएमसीचा या सगळ्या या सगळ्या पशूंकडे म्हणा किंवा कुत्र्यांकडे म्हणा पाहायचा काय हेतू असतो, हे काय पर्स्पेक्टिव्हने ते पाहतात, ते आम्हाला आपल्याला ते सांगतील. त्याचबरोबर आपल्याकडे डॉक्टर माधवी पेठे आहेत. माधवी पेठे मॅडम सगळ्यांना माहिती आहेत, डहाणूकरच्या मागे माजी प्राचार्य आहेत. आणि शिक्षण क्षेत्रात तर सगळ्यांनाच माहिती आहेत. पण आज त्या आलेल्या आहेत, त्या एका वेगळ्या भूमिकेतून आलेल्या आहेत. त्यांनी मुद्दामून त्यांच्या नावाच्या खाली प्राणी स्नेही असं मला लिहायला सांगितलेलं आहे. आणि त्याच भूमिकेतून आज माधवी मॅडम इथे आलेल्या आहेत. आणि आपल्याकडे अजून दोन एक्सपर्ट लोक जॉईन होत आहेत. एक म्हणजे डॉक्टर आशिष देशपांडे, आपल्याला माहिती आहेत की खूप प्रसिद्ध सायकियाट्रिस्ट आहेत. आणि दुसरे म्हणजे सिनियर इन्स्पेक्टर सुधीर कुडाळकर. ते आता काही वेळातच जॉईन होत आहेत. पण आपण 8:30ची वेळ लोकांना दिली आहे, आणि त्यामुळे आपण आता कार्यक्रम चालू करूया. तर सर्वप्रथम माधवी मॅडम, तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही गेली अनेक वर्ष जसं जसे डहाणूकरच्या प्राचार्य म्हणून लोकांना माहिती आहेत, तसे प्राणी स्नेही किंवा प्राणी प्रेमी पण म्हणून सुद्धा लोकांना माहिती आहात. तर नक्की याचा उगम कशात आहे, प्राणी प्रेमाचा उगम कशात आहे? आणि तुम्हाला का वाटतं असं की म्हणजे प्राण्यांबद्दल नक्की काय भावना तुम्ही कशा व्यक्त करू शकाल? अं, विशेषतः सर्व कुत्रे आणि मांजरी, म्हणजे पाळीव प्राणी. हो, हो. आपण आज जास्त कुत्रे आणि मांजरी या येस, विषयावर येस, बोलूयात, येस. कारण बऱ्याचशा घरांमध्ये ससे म्हणा, गिनीपिग म्हणा किंवा असे पण वेगवेगळ्या असतात, हो. प्रकारचे पक्षी हे पण असतात. पण आपला फोकस आपण आज ह्या दोन पाळीव बरोबर, बरोबर. प्राण्यांवरती ठेवलाय. हो. माझं स्वतःच तर पाळीव प्रेम खूपच, म्हणजे प्राणीप्रेम खूप लहानपणापासूनच आहे. हम्म. अगदी लहानपणापासून, आणि कदाचित ते जेनेटिकही असेल, कारण माझ्या वडिलांची आजी तिथपासून ते माझ्यापर्यंत अच्छा. आलेलं आहे. बर. मुळात मला हाच मुद्दा वाटतो की प्राण्यांबरोबरचं माणसाचं सहजीवन हे अनादी कालापासून आहे. बर. त्यामुळे प्राणी प्रेम हे असं काही वेगळं वाटण्याची गोष्ट आहे असं मला वाटतच नाही. किंबहुना आपण खूप पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर गावागावांमध्ये जेव्हा घरं असायची त्यावेळेला आजूबाजूला घरांमधनं फिरणारे सहज आपल्याला कुत्री, मांजरं, जसे शेळ्या मेंढ्या वगैरे लोक पाळायचे, गायी पाळायचे, म्हशी पाळायचे, तसं त्यांच्या घरांमध्ये कुत्री मांजरांचा हा सहवास, म्हणजे सहनिवास म्हणेन मी, हम्म. हा हम्म. साहजिक असायचा. त्यामुळे बहुतांश घरांमध्ये लहानपासून मुलांबरोबर ते प्राणी इतक्या सहजपणे वाढायचे
की आपसुकच ती जी एम्पथी असते म्हणा किंवा सहजीवन जसं मी म्हणते, ते एकत्र वाढणं असतं ते लहानपणापासून असायचं. हम्म. शहरांमध्ये जेव्हा घरं छोटी व्हायला लागली, हम्म. त्याच्यानंतर मात्र लोकांचं प्राणीप्रेम जरा आकुंचन पावायला लागलं असं मला स्वतःला वाटतं. हम्म. हम्म. मला प्राण्यांविषयी खूप आवड आहे. म्हणजे अ, मी सहानुभूती नाही म्हणणार, म्हणजे कारण हम्म. त्यांच्या बरोबर घालवलेला वेळ हा मला खूप आनंददायी असतो. बर. त्याची दोन कारण आहेत. एक तर ते खूप स्ट्रेस बस्टर्स असतात, मला खूपदा जाणवतं त्यांच्याबरोबर खेळताना आपला मजेत वेळ जातो. आणि दुसरं अतिशय महत्वाचं म्हणजे की प्राणी आपल्याकडनं कुठल्याही अपेक्षेने वावरत नाहीत. म्हणजे एक त्यांना फक्त खाणं पिणं हवं असतं, पण त्या व्यतिरिक्त निरपेक्ष प्रेम ही जी काही संकल्पना असेल तर ती मला वाटतं फक्त प्राणीच देऊ शकतात. बरोबर. मीनवाईल सिनियर इन्स्पेक्टर कुडाळकर आपल्याबरोबर आहेत. कुडाळकर सर, तुमचं स्वागत आहे. आणि थँक्यू. हा, आणि आपण 8:30ला म्हटलं होतं, त्यामुळे आम्ही 8:30ला कार्यक्रम सुरू केला. तर मी माधवीताईंना पहिला प्रश्न तोच विचारला होता की प्राणी का प्रेम का करावं, माणसाने प्राण्यावर का प्रेम करावं, असं त्याचं त्यांनी ते देत होते उत्तर. तर पण मॅडम, माधवी मॅडम, जसे प्राण्यावर प्रेम करणारे लोक आहेत तसे असे हेटर्स म्हणत नाही मी, पण प्राण्यावर प्रेम न करणारे पण लोक आहेतच की. मग त्यांचा तो अधिकार नाही का, प्राण्यांवर प्रेम न करण्याचा अधिकार आहे की नाही लोकांना? आहे ना, अगदी आहे, प्रश्नच नाहीये. किंबहुना मला त्यांची पण बाजू खूपदा पटते. काही वेळेला काय होतं, लहानपणी विशेषतः असे आई मुलीला घेऊन उभी आहे किंवा मुलाला घेऊन उभी आहे आणि पटकन धावत कुत्रे आले, की तिची एक अचानक भीती बसते. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आपल्या घरात कितीतरी घरांमध्ये तुम्हाला बायका दिसतील की ज्या झुरळ किंवा पालींना घाबरतात. हो. आता तो तर आकार इतका छोटासा आहे त्या कीटकाचा. हो. हो. पण हे असूच शकतं. त्याच्यामुळे प्राणी हेटर्स असू शकतात किंवा प्राण्यांविषयी अगदी दुस्वास जरी नसला तरी थोडी भीती असणारी लोक पण समाजात असू शकतात. किंवा हम्म. मला काहीच नाही वाटत ना त्यांच्याविषयी फार आपुलकी आहे, प्रेम आहे, हा, ना असं पण असू त्यांच्याविषयी शकतात कुठचं. सर, असे पण असू असे शकतात. पण असू शकतात. सो प्रत्येकाचा तो अधिकार आहे, माझं त्याच्याविषयी काहीच म्हणणं नाहीये. बरोबर. प्रत्येकाने आपले विचार आपल्या समवेत आणि आपल्याला जसे योग्य वाटतात तसे सांभाळावेत. माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की ज्यांचं प्राण्यांवरती नितांत प्रेम असतं त्यांच्याकडे तुम्ही अगदी असं दुस्वासाने किंवा तुच्छतेने बघू नये, एवढी एक सर्वसामान्य अपेक्षा आम्हा प्राणी प्रेमींची असते. हो. हो. हो, नाही, किंवा बरोबर आहे. किंवा हं. सहज जमलं तर कृपया त्यांना कारण नसताना छेडू नये किंवा त्रास देऊ नये. हम्म. अशा प्रवृत्तीच्या दिसतात ना, की मला काहीच त्रास नाहीये, पण रस्त्याने जाताना सरळ सहज म्हणजे किंबहुना बिल्डिंग मधनं बाहेर पडताना मांजर समोर आली म्हणून त्याला लाथ मारून उडवायचं. हे अ, किती वेळा मी पाहिलंय, कितीतरी अच्छा. लोक हे करतात. कुत्र्यांच्या नादाला फार जात नाहीत कारण लोकांना जरा भीती वाटते हो. की हो. ते चावायला अंगावर येईल. पण हम्म. मांजराला लाथेने उडवताना मी खूप माणसांना पाहिलं. हम्म. हम्म. हे हम्म. हे तरी करू नका ना तुम्ही. हम्म. एवढी एक सामान्य अपेक्षा आहे माझी. ठीक आहे. मीनवाईल आपल्याकडे डॉक्टर आशिष देशपांडे पण आलेले आहेत. आशिष, तुझं स्वागत. म्यूट आहेस तू. हां. तर थँक्यू व्हेरी मच. तर सगळ्यांना मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि माधवी मॅडम म्हणाल्या तसं प्राणी प्रेम हे काही कंपल्सरी होऊ शकत नाही, पण ते नॅचरल होऊ शकतं. आणि त्यांच्या बाबतीत ते नॅचरल झालेलं आहे. मला थोडं आशिष, तुला विचारायचं आहे. तुला ऐकू येत आहे ना? युआर हो, येतं. ओके. ओके. मला तुला असं विचारायचं आहे की ऍक्च्युली हा विषय जेव्हा आम्ही घेतला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं होतं की गेल्या काही वर्षात एकंदरीतच प्राणीप्रेम किंवा प्राणी लव्हर्सची संख्येत खूप वाढ झालेली आहे. आणि त्यामुळे म्हणजे याचं काय कारण असू शकेल? म्हणजे हे वेस्ट कल्चरचं अंधानुकरण आहे, ब्लाइंड फॉलोईंग आहे, की म्हणजे खरंच माणसाला एक गरज आहे म्हणा, माणूस असा एकटा पडत चाललाय गेल्या काही वर्षात, विशेषतः डिजिटलायझेशन आणि सगळं सोशल मीडिया या सगळ्या ह्याच्यातून माणूस एकटा पडत झालाय म्हणून त्याला एक प्रेम व्यक्त करायची संधी मिळत नाहीये का? तर काय याचं, हाऊ डू यू सी दिस फ्रॉम सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह? सर्वप्रथम मी माफी मागतो, मला जरा उशीर झाला. नाही, कारण आम्ही आत्ताच चालू केलं रे. ओके. असं काय? हा. अ, म्हणजे माणसाचं पाळीव प्राण्या म्हणजे प्राण्यांबरोबरचं प्रेम जे आहे ते अगदी पूर्वापार चालू आहे. आणि म्हणजे आपल्याकडे सुद्धा सगळ्याच कल्चर्समध्ये, संस्कृतींमध्ये पाळीव प्राणी आपल्याला नेहमीच दिसतात. म्हणजे सगळ्या गुहांमध्ये, चित्रांमध्ये वगैरे वगैरे जे आदिमानवाच्या काळापासून आहे ते दिसतात.
पण ह्याचा अर्थ असा आहे का की सगळ्याच माणसांनी पाळीव प्राण्यांना ऍक्सेप्ट केलं होतं? तर काही धर्मांमध्ये काही प्राणी चालत नाहीत, म्हणजे ते म्हणजे दूर ढकलले जातात, असे देखील आपल्याला माहिती आहे. ओके ओके त्यामुळे ह्याचा अर्थ पाळीव प्राण्यांबद्दलचं मत जे आहे ते थोडंसं लव्ह हेट रिलेशनशिप सारखं माणसाचं राहिलेलं आहे. ओके. काही माणसांना पाळीव प्राण्यांची गरज जास्त भासते. आता ती वाढायला लागली आहे का? तर मी म्हणेन की जगामध्ये जे काही बदल होत आहेत त्याच्यामध्ये माणसा माणसाचा संपर्क जो आहे तो घरामध्ये असून सुद्धा कमी असतो. तो डिजिटल पद्धतीने होत असतो. आणि माणसाला स्पर्शाचा जे सेन्सेशन आहे ते खूप महत्वाचं असतं. आपल्याला माहिती आहे की मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला आईच्या कुशीमध्ये ठेवलं जातं, कारण तो शरीराचा संपर्क जो आहे हो तो हो. खूप महत्वाचा असतो. तो स्पर्श जो आहे तो खूप महत्वाचा असतो. त्याचबरोबर मूल जेव्हा आईच्या पोटामध्ये वाढत असतं तेव्हा त्याचे डोळे उघडायच्या आधी कान उघडतात आणि त्याला आईच्या हृदयाचा आवाज जो आहे किंवा रक्तप्रवाहाचा जो आवाज आहे तो त्याला पहिल्यांदा ऐकायला येतो. हम्म. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्राण्याला जवळ घेतो तेव्हा देखील आपल्याला हे हृदयाचे ठोके ऐकू येतात. आणि म्हणून पेट थेरपी ह्याला जे म्हणतात त्याच्यामध्ये ह्या स्पर्शाचा किंवा ह्या जवळिकीचा वापर हा केला जातो. आता असं कळतं की आपल्याला जसं तहान भूक ह्या आपल्या गरजा आहेत, तशी आपली एक महत्वाची गरज आहे की आपल्याला समजून घेणारं कोणतरी असलं पाहिजे. नीड टू बी अंडरस्टूड. हम्म. आणि त्या नीड टू बी अंडरस्टूडचं महत्व असं आहे की हे एक सर्वायवल नीड आहे. म्हणजे नीड फॉर बॉन्डिंग. म्हणजे आपण समूहप्रिय माणसं आहोत आणि प्राणी आहोत. आणि आपल्याला कळलं की समूहात राहिलं की आपली ताकद वाढते. आणि म्हणून समूहाचे नीती नियम पाळण्यासाठी आपल्या मनामध्ये एक गरज निर्माण झाली आणि त्याच्यामधनं आपल्याला सेक्युरिटी मिळाली, म्हणजे आपलं रक्षण व्हायला लागलं. म्हणून आपण एकापासनं कळपामध्ये राहायला लागलो आणि कळपापासनं समुदायामध्ये किंवा सोसायटीजमध्ये राहायला लागलो. सो सिव्हिलायझेशन मध्ये ही जी गरज आहे दुसऱ्याबरोबर संबंध प्रस्थापित करणं, बॉन्डिंग करणं आणि एकमेकांना समजून घेणं, ह्या दोन गरजा ज्या आहेत ह्या आपल्या सर्व्हायव्हलशी निकडीत चिकटलेल्या आहेत. आणि ते सर्व्हायव्हल जे आहे ते सर्व्हायव्हल हे एकमेकांना समजून घेण्यामधनं पुढे जाऊ शकतं, त्याच्याशिवाय ते जाऊ शकत नाही. आणि आता कुठेतरी एकमेकांना समजून घेण्याची पद्धत जी आहे ती बोलण्यामधनं डिजिटल माध्यमामध्ये पोचते आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम हा कुठेतरी जवळीक साधण्यासाठी अबोल प्राणी जे आहेत ते कुठेतरी महत्वाचे वाटायला लागलेले आहेत. आणि म्हणून बऱ्याच वेळेला मुलं जेव्हा वाढत असतात तेव्हा त्यांना प्राण्यांची आवड निर्माण करणं ती खूप महत्वाची होते. मुलं बाहुल्या जवळ घेऊन सुद्धा झोपतात किंवा एखादं पांघरुण असतं त्यांचं आवडीचं ते जवळ घेऊन झोपतात. काही मुलांना तर पुढे मोठं झाल्यानंतर सुद्धा त्याची गरज भासते. हो हो. त्यामुळे ह्या गरजा कुठेतरी अतृप्त राहिल्यामुळे अ, ही गरज कदाचित आपल्याला पाळीव प्राण्यांची गरज जी आहे ती वाढायला लागली असावी, असा एक कयास मानसशास्त्रामध्ये आहे. त्याचबरोबर आपल्याला मेंदूशास्त्राबद्दलची खूप कमी माहिती आहे. पण असं म्हटलं जातं की काही आजारांमध्ये, म्हणजे ऑटिझमचा आजार आहे त्याच्यामध्ये डॉल्फिन्स जे आहेत ते खूप मदत करतात. आता ते का मदत करतात ते आपल्याला माहिती नाहीये. पण डॉल्फिन्सच्या म्हणजे डॉल्फिन थेरपी ही बऱ्याच वेळेला ऑटिझमच्या मुलांना दिली जाते. तशीच बाकीच्या पेट थेरपी सुद्धा त्यांना दिल्या जातात. हम्म. अ, फक्त स्किनचा स्पर्श जो आहे त्या स्पर्शामुळेच ते होतं का की नाही हे माहिती नाहीये. पण बऱ्याचशा गोष्टी आहेत की आवाजाच्या लहरी आहेत, त्या आवाजाच्या लहरी मेंदूपर्यंत पोचल्यानंतर काय परिणाम होतो याच्याबद्दल सुद्धा विचार शास्त्रामध्ये चालू आहे. म्हणजे समरायझिंग मी असं म्हणेन की स्पर्श ज्ञान हे खूप माणसाच्या महत्वाचं आहे. ते अंडर ऑब्झर्वड आहे. त्याला जितकं महत्व आपण देतो आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त महत्व असण्याची शक्यता आहे. आणि तिथे कुठेतरी पाळीव प्राण्यांचा
माणसाला कुठेतरी फायदा होत असेल. बऱ्याच वेळेला अंध माणसं जी असतात ते देखील कुत्रे किंवा मांजरी पाळतात. त्याच्यामध्ये त्यांचं कॉम्पेन्सेशन होतं. एक सेन्सरी डिप्रायव्हेशन झालं तरी देखील दुसऱ्या सेन्सेशन्स मधनं ते आपल्या गरजा पूर्ण करायचा प्रयत्न करतात. हे हम्म. सगळ्यांच्याच बाबतीत लागू पडेल असं सांगता येत नाही. जसं मी सांगितलं की काही लोक ॲव्हर्सिव्ह असतात, काही लोक फोबिक असतात, म्हणजे त्यांना भयंकर इरॅशनल भीती असते. आणि ही भीती आणि आवड ही कदाचित एका जेनेटिक स्पेक्ट्रम मधला भाग असण्याची शक्यता आता विचारात घेतली जाते आहे. हम्म. बरोबर आहे. एक जस्ट पुढे जायच्या आधी मी एक शेअर करू इच्छितो. जेव्हा मी फ्लायर सगळ्यांना पाठवलं तेव्हा मी म्हटलं, मगाशी म्हटलं तसं बऱ्याच प्रकारच्या कॉमेंट्स आल्या आणि चांगल्या वाईट जरा सरकास्टिक. त्यातली एक कॉमेंट अशी होती की सध्या लोक आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात आणि पेटनं घरी घेऊन येतात. हाऊ वुड यू लाईक टू रिस्पॉन्ड, माधवी मॅडम? सी म्हणजे ही शेवटी कसं फॅशन आहे झाली की आहे का थोडी? पेट आणणं हे नाही नाही फॅशन पण नाही, झाली आहे. म्हणजे मी नाहीतर असं सगळ्यांनी अगदी देशी नाही कुत्रे आणले म्हणणार. असते ना. सगळे कुठे जर्मन शेफर्ड आणि हे आणि ते कुठल्या कुठल्या न ऐकलेल्या ब्रँडचे म्हणू आपण. असं दे वॉन्ट ब्रीडचे, हो, शो इट ऑफ. असं असं पण बरोबर. झालंय की नाही? हो हो. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की सगळ्या व्यक्ती तितक्या प्रकृती. हा तसं बऱ्याचदा आपण हेही ऑब्झर्व करतो की लोकांना दाखवण्यासाठी ब्रीडचे कुत्रे हा. घरात हो पाळणं हो हो हा हा स्टेटस सिम्बल असतं किंबहुना, हो हो. की आम्ही एवढं त्यांच्यावरती खर्च करतो, आम्ही दिवसभर आमच्या कुत्र्याला एसी मध्ये ठेवतो. इट कुड बी हम्म लॉट ऑफ लव्ह ऑल्सो. म्हणजे मी असं म्हणत नाही की हे फक्त शो ऑफ हम्म असतं. हम्म. बऱ्याचदा ते प्रेमापोटी सुद्धा असू शकतं, नाही असं नाही. पण आपण काय आहे, शेवटी माणसाचा स्वभाव आहे. काही माणसं जसं शो ऑफ साठी म्हणून काही वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व स्वतःवरती जडवून घेत असतील हो आणि हो. काही नॅचरल असं पद्धतीने काहीतरी वागत करत असतील. असतील, बरोबर. हा, तर तसं ते पाळीव प्राण्यांच्या बाबतीत एक्सप्रेस होतं, एवढंच माझं. पण बर. अगदी असं मी नाही म्हणणार की आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवायचं आणि कुत्र्या मांजरांना घरी आणून पाळायचं. असं हा असं हा हे असं सध्या फॅशन व्हायला लागलंय सिम्बल की नाही. काय? असं हा सध्या म्हणजे व्हायला लागलंय की काय? हे फॅशन सिम्बल नाहीये. शेवटी कसं असतं, आता डॉक्टर देशपांडे म्हणाले तसं, की काही वेळेला असं वाटतं की दुर्दैवाने माणसं एकमेकांना खूप जास्त शब्दांनी कम्युनिकेट करतात आणि खूप जास्त या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये नको तो शब्दांचा प्रयोग आणि मग त्याच्यामुळे दुखावल्या जाणाऱ्या भावना, हे सगळं प्राण्यांच्या बाबतीत खूप रिस्ट्रिक्ट होतं ना, कारण त्यांचं कम्युनिकेशन होतच नाही इतकं अगदी. लिमिटेड आहे की हम्म. त्याच्यामुळे आपण फार दुखावले जात नाही. अगदी त्यांनी बोचकारलं तेवढंच. पण शब्दांमुळे जे हर्ट होणं असतं हो, आणि तसं काही त्याच्यामुळे होत जो नाही. नात्यांमधला दुरावा असतो, तो माणसा माणसांमध्ये पटकन तयार होतो, तसं जो काही होत नाही. प्राण्यांमध्ये आणि तसं माणसांमध्ये काही नाही. कमी होतो, असं मला बरोबर. वाटतं. थोडं आपण आता सिरियस या पर्स्पेक्टिव्ह कडे जाऊया. तर तुम्ही मगाशी माधवी मॅडम म्हणालात की आता घरं लहान झाली आहेत त्यामुळे थोडे इश्यू आहेत, नाही तर पूर्वीच्या काळी मोकळं मोकळं होतं सगळं आणि प्राणी असायला, कुत्री मांजरं असायला काही प्रॉब्लेम नव्हता. ते खरंच आहे. सध्या कोऑपरेटिव्ह सोसायटीत पण लोक आपापल्या फ्लॅटमध्ये पण हे ठेवतात, कुत्रे किंवा मांजरी ठेवतात. आणि मग त्याचा काही लोकांना त्रास होतो, काही लोकांना ते आवडतात. तर त्याच्यामुळे सोसायटीत पण खूप डिफरन्सेस म्हणा, वादावादी म्हणा किंवा इव्हन भांडणं पण होतात, असं आपण बघतो बऱ्याच वेळा. मला ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्याच्यातून ते पण आले की आमच्या सोसायटीत भांडणं आहेत वगैरे, असं आहे, आम्ही काही करू शकत नाही. एक दोन तीन लोकांनी काय पाळलंय पण काही कायदा त्यांच्या बाजूचा आहे ना, असं असं असा एक सूर सगळ्यांचा असतो. तर नक्की कायदा काय सांगतो? मला सिनियर इन्स्पेक्टर कुडाळकर आपल्याबरोबर आहेत आणि त्यांना मला विचारायचं आहे की सर याच्या बाबतीत काय कायदा, ते कुठलं 2015 सालचं सर्क्युलर आहे म्हणतात सगळे. ते पेट सर्क्युलर काय आहे, त्याच्यानुसार काही करताच येत नाही आपल्याला. आणि काय आहे नक्की तो कायदा? अ, मी सिनियर इन्स्पेक्टर कुडाळकर, बोला सध्या सर. बॉम्बे पोलीसलाच आहे. हम्म. आवाज येतोय ना? हो एकदम, बोला. आता मुळामध्ये आपल्याला एक तर पेट्स आणि स्ट्रे असे हम्म. दोन प्रकार आहेत. ते स्ट्रेचं आपण बोलणार आहोत. मला हा. त्याच्यासाठी आपल्याकडे स्नेहा मॅडम स्पेशली आलेले आहेत, तर त्यांना हम्म. मला बोलतं करायचं, पण तो विषय वेगळा आहे. आधी आपण पेट विषयी बोलूया सर. आपली जी भारतीय राज्यघटना आहे, त्या हम्म राज्यघटनेने आपल्याला एक अधिकार दिलेला आहे की आपण आपल्या घरी कुठल्याही टाईप म्हणजे कुठल्याही प्रकारचा पेट हा पाळू शकता. हम्म हम्म मग ते मांजर म्हणजे
मांजर मांजर असेल किंवा डॉग असेल हो अ, किंवा इतर काही जे बॅन नाहीये, म्हणजे जे वाईल्ड लाईफ मध्ये. हो फॉर हो. एक्झाम्पल काही लोक पोपट पाळतात, पण हम्म. पण ते बॅन आहे, म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. अच्छा. हा, काही लोक कासव ठेवतात, ते पण हा. बॅन आहे. अच्छा, पण आता कासव ठेवल्यावर पण गुन्हा दाखल होऊ शकतो का? येस येस येस, कारण ते पण वाईल्ड लाईफ कासव मध्ये तसं येतं. काय हार्मलेस आहे ना तसं काय? नाही, हार्मलेस नाही, पण हार्मलेस जरी असेल तरी पण कायद्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकत नाही. अच्छा कायदा अच्छा. सांगतो, कारण ते वाईल्ड लाईफ मध्ये येतं. हो 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 हा. हो. ओके. तर आता आपण म्हणजे पेटचा विचार करू, म्हणजे हम्म. मांजर कुत्रा किंवा आणि मांजर याचाच विचार हा करू सर. येस हा. तर हे म्हणजे कायद्याने आपण आपल्या घरी ठेवू शकतो. त्याची मर्यादा पण म्हणजे त्याला मर्यादा नाहीये की तुम्ही एकच डॉग ठेवू शकता किंवा दोनच डॉग ठेवू शकता. तुम्ही ऍज पर युअर म्हणजे कॅपॅसिटी, किंवा तुमचं घर जर 3-4 BHK असेल आणि तुम्हाला आवड असेल, तर तुम्ही 3 किंवा 4 डॉग किंवा कॅट्स पण पाळू शकता. किंवा तुमची फायनान्शियल कंडिशन जर तशी स्ट्रॉंग असेल, तुम्ही फायनान्शियल साऊंड असाल, तरी तुम्ही म्हणजे कारण शेवटी हे बघा, एक डॉग किंवा कॅट घरी पाळणं म्हणजे त्याचं खाणं, त्याचं मेडिकल, त्याचं बाकीच्या गोष्टी, म्हणजे सध्या त्यांना त्या म्हणजे ग्रूमिंग करणं किंवा हम्म. त्यांच्या म्हणजे इतर म्हणजे बराच खर्च आहे. फक्त घरात पेट आहे म्हणजे तो शौक आहे, हा पण आहे. पण त्या शौक व्यतिरिक्त त्याच्या बऱ्याच खर्च असतात. तो तो खर्च करण्याची ऐपत पण प्रत्येकाकडे पाहिजे. हम्म. नाही पण सेकंड असं थिंग, तर म्हणतात ना की आता काही जण कुत्रे भुंकतच राहतात किंवा बाहेर आपल्या पटांगणात सोसायटीच्या विष्ठा करतात किंवा काय मूत्र करतात आणि मग त्याचं बाकीच्या लोकांनी काय करायचं मग? तक्रार पण करता येत नाही, काही करता येत नाही काय? त्याच्या बाबतीत नाही काही आता नियम आहेत की नाही? मांजर आणि डॉग मध्ये विचार केला तर डॉग फक्त बार्क करतो, हम्म म्हणजे भुंकतो. आता भुंकतो म्हणजे कम्युनिकेशन, जस्ट लाईक म्हणजे म्हणजे त्याचं एक कम्युनिकेशनचं साधन आहे भुंकणं. म्हणजे हम्म. जसं एकमेकाशी आता मराठीत बोलतो आहोत, हम्म. अ, हिंदी भाषेवाले हिंदीत बोलतात, कन्नडवाले कन्नड. हो तसे ते त्यांच्या भाषेमध्ये, म्हणजे ते भुंकणं हे त्यांचं कम्युनिकेशन आहे. हो. म्हणजे बघा, भुंकण्याचे पण बरेच प्रकार आहे. म्हणजे मी जो वाचले आहे बऱ्याच, म्हणजे हे माझं वाचन सांगतोय. म्हणजे जर तो आनंदी असेल तरी तो भुंकतो, त्याला भूक हो लागली असेल तरी तो भुंकणारच, बरोबर. त्याला काही पेन असेल तरी तो भुंकतो. भुंकणे ही त्याला त्याची भाषाच आहे. हा, म्हणजे भुंकणं म्हणजे आता त्या भुंकण्यामागची जे जे कारण आहे हे शोधणं आपल्याला गरजेचं आहे. हम्म. त्यामुळे तो भुंकतो. ही जर प्रत्येकाची तक्रार असेल तर त्याला कुणाकडे म्हणजे मी त्यावर उत्तर नाहीये. हं, हं. फक्त भुंकतो, हा भुंकणारच आहे. फक्त त्याच्या त्याच्या पद्धती भुंकण्याच्या ज्या आहे, आपण त्याला काम करू शकतो किंवा मग त्याला गोंजरणं किंवा म्हणजे म्हणजे मे बी म्हणजे बऱ्याच प्रकार आहे. त्याच्यावर कंट्रोल करू शकतो आपण, पण भुंकणं आपण स्टॉप नाही करू शकत. पण मला त्यामुळे एक प्रत्येका सांगा, समजा समजा 10 सोसायटी 10 मेंबर आहेत, त्यातल्या 9 जणांना काय कुत्रा मांजर नको आणि एका जणाने पाळलाय कुत्रा, तर त्याच्या 9 जण मिळून काही नियम वगैरे आणू शकत नाहीत का? नाही, असला कुठलाच नियम नाहीये की तुम्ही घरात पेट पाळू शकत नाही. म्हणजे अच्छा. डॉग असो किंवा कॅट असो, मग तो ब्रीड असो किंवा मेजॉरिटी असली इंडियन असो. तरी मेजॉरिटी असली तरी काही करू नाही शकत हो, मेजॉरिटी असं काही नाही. आणि आणि प्रत्येक ठिकाणी मेजॉरिटीच असते. हो म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये एकाच किंवा दुसरा पेट ओनर असतो. हो. आणि बाकी सगळ्यांना म्हणजे ज्यांच्याकडे पेट नाहीये ते काय अॅनिमल हेटर आहे असं नाहीये. हं. पण त्यातल्या आता म्हणजे 20 मेंबर आहे, 20 मेंबर पेक्षा दोघांना त्रास होतो, 18 लोकांना होत हम्म पण नाही त्रास. हम्म म्हणजे ते ऍडजस्ट करतात एकमेकाला की ठीक आहे बाबा, यांचा डॉग आहे, हा भुंकणार. मग आता हे 2 जण आहे, या 2 जणांसाठी त्यांनी आपला जो पेट आहे हम्म तो त्यांनी काय कुठे म्हणजे रोडवर सोडावा का, किंवा त्याला कुठे शेल्टरमध्ये टाकावं का? हे शक्य नाहीये. कारण कसं आहे, त्या पेटला पण त्या पेट ओनरची इतकी सवय झालेली असते हम्म. आणि तो एवढा अटॅच असतो की तो त्या पेटशिवाय राहू शकत नाही, आणि पेट ओनर त्या पेटशिवाय राहू शकत नाही. असे हे एकमेकाचे घनिष्ठ संबंध असतात. हो 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 हो. नाही, त्यामुळे कधी कधी ते लीश वगैरे न बांधता घेऊन जातात फिरायला आणि मग कोणाला तरी चावतो लहान मुलाला, तर असे पण इन्सिडेंट हल्लीच झालाय ना एक आता. नाही, बरोबर आहे. त्याच्या पण एक सर्क्युलर, जसं तुम्ही अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया जे 2015चा सर्क्युलर आहे,
हम्म. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर क्लिअर मेन्शन केलेलं आहे त्या सर्क्युलरमध्ये की तुम्ही तुमच्या म्हणजे डॉगला, आता कॅटला तर आपण लीश घालतच नाही, आणि हम्म. कॅट काय एवढी म्हणजे अग्रेसिव्ह किंवा असं कुणाला नाही, चावत पण अग्रेसिव्ह नाही. नसतं एवढं. बरोबर. तर डॉगला जेव्हा तुम्ही सोबत नेता फिरायला, तेव्हा त्याला लीश बांधणं गरजेचं आहे, म्हणजे कंपल्सरीच आहे, हम्म. 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 बांधणं आहे. त्याचे पीच किंवा पूल जे जे काही त्यांनी जो काही टॉयलेट वगैरे करतो, हम्म. त्याची पण स्वच्छता करणं पण गरजेचं आहे, कारण जे काही आपल्यामुळे लोकांना त्रास होऊ नये. बस हे प्रिन्सिपल पाळलं पाहिजे सगळ्यांनीच. पाळलं पाहिजे. किंवा जर तुम्हाला स्वतःला जर तशी लाज वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल मी का करू, तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या मेडला सांगा, नोकराला वॉचमन्स सांगा, आहे, बरोबर आहे. हाऊसकीपिंग वाले आहे, अ, त्यांना काहीतरी एक्स्ट्रा पैसे द्या आणि पण करून घ्या. पण ते साफसफाई होणे गरजेचं आहे, कारण प्रत्येकाला ते आवडतं असं नाही. आणि म्हणजे माझं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की ते प्रत्येकाने साफ करावं. म्हणजे हम्म. जे पेट हम्म. ओनर्स आहे ना, त्यांची त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी साफ करावं किंवा त्यांनी साफ करून घ्यावी. हम्म. हम्म. बरोबर. हम्म. तर आणि लीश बोला बोला. म्हणजे त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की तुमच्या पेटचा म्हणजे त्यात अगदी तीन मुद्दे आहेत. त्या तीन मुद्द्यापैकी एक एक आहे तो, तुम्ही लिस्ट जे आहे त्या लिस्ट सोबत हे करायला पाहिजे. पी प्यूज जे आहे ते तुम्ही एक तर स्वतः काढून किंवा तुमच्या मेड किंवा हाऊसकीपिंग थ्रू तुम्ही हे करायला लागेल. आणि त्याचा नुसेन्स, त्याने हा बघा नुसेन्स एक शब्द वापरलेला आहे, म्हणजे त्याचा नुसेन्स दुसऱ्यांना होऊ नये याची काळजी घ्यावी. हम्म. बरोबर बरोबर. हे त्या सर्क्युलर मधला हे शब्द आहे. म्हणजे तुम्ही आपला पेट आहे बरोबर आहे, पण ती काळजी तुम्ही स्वतः घ्या आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. बरोबर आहे. आणि त्या दृष्टीने ना एक अजून एक महत्वाचा मुद्दा निघतो, तो म्हणजे कुत्र्यांचं हायजीन आणि त्यांचं वॅक्सिनेशन. आणि इथे मला डॉक्टर सरितांना बोलतं करायचं आहे की डॉक्टर, या बाबतीत काय करायला पाहिजे? समजा समबडी ॲज अ पेट डॉग आहे किंवा मांजर आहे, तर त्यांचं रेग्युलर काय वॅक्सिनेशन असतं किंवा त्यांचं मेडिकल चेकअप काही करायला पाहिजे का? कारण बऱ्याच वेळा कुत्रा जेव्हा चावतो किंवा चावू शकतो कोणाला, तर तेव्हा अजून काय त्याच्यातून काय रेबीज सारखे सुद्धा आजार होऊ शकतात. तर त्याच्या बाबतीत काय आपण करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे? अ, कुत्र्यांसाठी वॅक्सिनेशनचं एक शेड्यूल असतं. म्हणजे 6व्या आठवड्यात जेव्हा ते पिल्लू जन्माला येतं, आल्यानंतरचा जो 6वा आठवडा असतो, हम्म. तेव्हापासून ते वॅक्सिनेशनचं शेड्यूल चालू होतं. आणि मग एकदा ती वॅक्सिन्स त्याच्या लहान पिल्लं असताना दिली की त्यानंतर दरवर्षी आम्हाला ती वॅक्सिन द्यावी लागतात. आता बीएमसीच्या रूल प्रमाणे काही कंपल्सरी वॅक्सिन्स आहेत, डॉक्टर स्नेहा सांगतील तुम्हाला हो त्याबद्दल. हो हो. रेबीज आहे, लेप्टोस्पायरा आहे, ही कंपल्सरी वॅक्सिनेशन्स आहेत. ही असल्याशिवाय तुम्हाला डॉग लायसन्सच मिळत नाही. त्याचं सर्टिफिकेट लागतं, वेटरनरियनचं हेल्थ चेकअप आणि वॅक्सिनेशनचं सर्टिफिकेट अपलोड केल्याशिवाय तुमच्या कुत्र्याला लायसन्स मिळत नाही. हम्म. जनांचं सुद्धा वॅक्सिनेशन शेड्यूल असतं, सिमिलर टू डॉग्स. ऑफकोर्स आजार वेगळे आहेत. त्यात एक रेबीज जो आहे तो दोघांनाही कॉमन आहे. पण काय आजार, मांजरांचे जे काही वेगळे आजार आहेत, पण त्यांचं एक विशिष्ट शेड्यूल असतं. साधारण 6व्या 7व्या आठवड्यात जन्मापासून करून मग दरवर्षी ती इंजेक्शन्स द्यावी लागतात त्यांना. आणि डिवर्मिंग हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. हम्म. हम्म. कारण प्राण्यांना जे वर्म्स आहेत ते माणसांच्या क्लोज कॉन्टॅक्टमुळे, पण आपल्या घरात तो कुत्रा राहतो त्यामुळे किंवा मांजर राहतं, हम्म. सो त्याला जर वर्म लोड असेल तर ते वर्म्स तुम्हालाही ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. सो त्यासाठी त्यांचं रेग्युलर डिवर्मिंग करणं आणि आपल्या मांजरांना आणि कुत्र्यांना टिक्स आणि फ्लीज नसणं, ह्या बेसिक काळज्या घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे, त्यांची हेल्थ तसंच ह्युमन हेल्थ या दोन्ही दृष्टीने. कारण प्राण्यांचे काही आजार माणसांनाही होतात, माणसांचेही काही आजार रिव्हर्स झूनोसिस म्हणतो ते कमी आहेत पण तेही होऊ शकतात. सो प्राण्यांची हेल्थ जर तुम्हाला चांगली ठेवायची असेल आणि बाकीच्यांची म्हणजे प्राण्यांपासून आपल्याला होणारे आजार जर होऊन द्यायचे नसतील, तर हे वॅक्सिनेशन, डिवर्मिंग आणि रेग्युलर हेल्थ चेकअप प्राण्यांचं दरवर्षी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आपण ते एक लायसन्सिंगचं मला स्नेहा मॅडमना विचारायचं आहे. पण त्याच्या आधी सरिता मॅडम, तुम्हाला असं विचारायचं आहे
की मगाशी आम्ही जो मुद्दा चर्चा करत होतो की सध्या प्रेमी लोकांची संख्या वाढतीये, तर ते कितपत तुमचा अनुभव काय? कारण तुम्ही बरेच पेशंट बघता आणि असे बघता. आणि दुसरं नाही म्हणजे नाही. आणि दुसरं हा. म्हणजे की जे अवेअरनेस तुम्ही सांगता की जे ओनर्स आहेत, डॉग ओनर्स किंवा कॅट ओनर्स आहेत, तर त्यांनी हे वॅक्सिनेशन वगैरे किंवा डिवर्मिंग किंवा हायजीन सांभाळलं पाहिजे. तर ते कितपत अवेअरनेस वाढतोय का लोकांमध्ये? त्याच्या बाबतीत तुमचा काय अं, अनुभव आहे? नाही, 35 म्हणजे आता मी प्रॅक्टिस मध्ये साधारण 35 वर्षापेक्षा जास्त हा. आहे. हो. आणि नक्कीच पूर्वीपेक्षा प्राणीप्रेम वाढलंय, हे नक्कीच आहे. मी वाढलंय म्हणण्यापेक्षा मी म्हणू शकते की आपलं जे एक्सपोजर झालंय, पूर्वी आपल्याला फक्त टीव्हीवर काही गोष्टीच होतं, आता मोबाईल हातात आलाय. त्यामुळे प्राण्यांबद्दलची माहिती लहानपणापासून मुलांना मिळते. किंवा डॉक्टर आशिषने जी काही कारणं सांगितली की हम्म. प्राण्यांपासून मिळणारं एक निरपेक्ष प्रेम, एक स्ट्रेस बस्टर असणं, ह्या सगळ्यांचा डेफिनेटली इम्पॅक्ट झालेला आहे. आणि डेफिनेटली प्राणी प्रेम म्हणण्यापेक्षा पाळीव प्राणी म्हणजे घरात प्राणी सांभाळणाऱ्या लोकांची संख्या निश्चितच वाढली आहे. आणि एक मला दुसरं म्हणावं असं वाटतं की आता आम्ही पेट ओनर्स म्हणत नाही, वी कॉल देम पेट पेरेंट्स. पेरेंट्स. ओके, ओके. The word is येस, now different. देर इज अ डिफरन्स. Maybe 35 years back people used to call की पेट ओनर. आता येस. त्याच्यावर ना पेट पेरेंट झाले. याच्यातच आलेलं आहे की प्राणी हा घराचा भाग आहे. हम्म. म्हणजे त्याला काही आता आपण वेगळं समजत नाही, तो माझ्या अधिपत्याखाली नाहीये, माझ्यापेक्षा कमी नाहीये. बर. ओनर म्हटल्यानंतर एक तो तुमच्यापेक्षा खालची पातळी धरली जाईल. पण एक जेव्हा मी त्याला जेव्हा पेट पेरेंट म्हटला, तो तुमच्या घराचा एक फॅमिली मेंबर होतो. सो हा जर विचार केला तुम्ही की पेट पेरेंट हा शब्द आलाय, याच्यातच सगळं आलं की प्राणी हे किती आता घरगुती घराचे अविभाज्य फॅमिलीचे भाग झालेत. आणि नक्कीच त्याच्यात वाढ झाली. आणि थँक्यू. अवेअरनेसचं दुसरं तुम्ही हा, सांगितलं, हा, हा. अवेअरनेस तर निश्चितच आहे. पूर्वी आम्हाला सांगावं लागायचं लोकांना की वॅक्सिनेशन करा, डिवर्मिंग करा. आता समोरूनच येतात, आता ह्याचं वॅक्सिनेशन शेड्यूल कधी चालू करू, याचं डिवर्मिंग कधी चालू करू. आणि आता अच्छा. गुगलमुळे तर लोकांना पिल्लू घरात यायच्या आधीच, मांजर कुत्रा पाळायला यायच्या आधीच त्यांनी स्वतः सगळी माहिती काढलेली असते. कधी कधी डॉक्टरांना त्याचा कधी कधी जास्त त्रासही होतो. म्हणजे कारण कधी कधी त्यांना भरपूर अति माहिती मिळालेली असते, ती चुकीची असू शकते. पण नक्कीच अवेअरनेस वाढलेला आहे. आणि मोर अँड मोर लोक आता जास्त जास्त लोक वॅक्सिनेशन करून घेतात. पूर्वी मांजरांना वॅक्सिन असतं असं लोक विचारायचे. अच्छा. म्हणजे हे 15-20 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की आम्हाला सांगायला लागायचं कुत्र्यांनाच फक्त वॅक्सिन नाही द्यायला लागत, मांजरांनाही द्यायला लागतं. तेव्हा लोकांना असं भयंकर आश्चर्य वाटायचं, अरे बापरे, मांजरांचं वॅक्सिन असतं. आता तर रेग्युलरली म्हणजे रेग्युलर. देर इज अ डेफिनेट शिफ्ट झालेला आहे. आपलं माणसांचं कसं ते याचं वॅक्सिनेशनचं शेड्यूल किंवा पुस्तक असतं, तसं हल्ली मग कुत्र्या मांजरांचं पण पुस्तक असतं, प्रगती पुस्तक. हो. हे हो. वॅक्सिन झालं, हे वॅक्सिन द्यायचंय हा. का, अजून 6 महिने आहेत वगैरे वगैरे. त्याची पुढची तारीख कधी आहे हे सगळं येस, आम्ही येस. लिहून देतो. ते असतं, सगळ्यांकडे असतं. खूप सिस्टमॅटिक त्याला म्हणजे झालेलं आहे आणि आता. व्हॅलिडिटी असते प्रत्येक येस. वॅक्सिनला. कारण तुम्ही आजकाल कुत्रे घेऊन लोक फिरायलाही जातात. हो, हो. म्हणजे शहर बदलतात, इंटरनॅशनल ट्रिप्सना येस, जातात. येस, येस. त्यामुळे हे रेकॉर्ड ठेवणं हे सगळं खूप त्यांना खूप गरजेचं असतं. आणि बरं. सगळी लोक ठेवतात. आणि ट्रॅव्हलिंग कुत्र्या मांजरांबरोबर करणारेही बरेच लोक झालेले आहेत. आहेत, आहेत. आहे, त्यामुळे खूप सिस्टमॅटिक सगळं हळूहळू होत आहे. येस. डॉक्टर स्नेहा, तुम्हाला मला विचारायचं आहे, मगाशी रेफरन्स आला लायसन्सिंग. हे कुत्र्याचं लायसन्सिंग म्हणजे नक्की काय असतं? नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आपल्याकडे बीएमसी मध्ये ऍक्ट आहे 1888चा. त्याच्यामध्ये 191 हा एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये पाळीव कुत्र्यांसाठी लायसन्स घेणं गरजेचं आहे, ऍज इन अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे ते. आणि त्यासाठी आपल्याला त्या डॉगला रेबीज वॅक्सिन आणि लेप्टोस्पायरोसिस वॅक्सिन हे देऊन त्यांचे सर्टिफिकेट्स हे आपल्याला फर्निश करावे लागतात, ज्याच्यावरून आपण त्यांना लायसन्स देतो. ही लायसन्स
एका वर्षासाठी व्हॅलिड असतं. ते सगळं 31 मार्च पर्यंतच व्हॅलिड असतात आणि परत नवीन फायनान्शियल इयर मध्ये त्यांना ते रिन्यू करावं लागतं. इट्स ओनली फॉर डॉग्स और येस, कॅट्स? हे फक्त ओनली फॉर डॉग्स डॉग्स. साठी आहे. ऍज पर दी ऍक्ट इट्स ओनली फॉर डॉग्स. अच्छा अच्छा, म्हणजे हे लायसन्स देतात ते कॅट पेरेंट्स, डॉग पेरेंट्सना देतात? येस, आय थिंक त्या डॉगचे नाव सगळे डिटेल्स असतात अच्छा. आणि ओनरचे पण डिटेल्स असतात. सो इट इज समथिंग लाईक रजिस्ट्रेशन. आपण ज्याला रजिस्ट्रेशन म्हणतो तेच, त्यालाच आपण येस, लायसन्स म्हणतो का? येस, 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 ओके रजिस्ट्रेशन. ओके ओके ओके. अच्छा, दुसरा एक कसा प्रश्न आहे, आपण मग आपल्या टायटलमध्ये पण लिहिलंय पाळीव आणि भटके कुत्रे. तर आता प्रश्न असा आहे की देर इज वन मोर आर्ग्युमेंट की ठीक आहे, पाळीव कुत्रे असतील, मांजरी असतील, त्याचं ते पेरेंट्स, आता पेरेंट्स म्हणायचं तर पेरेंट्स खूप काळजी घेतात, सगळं हायजीन वगैरे सांभाळतात, किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीत जे नॉर्म्स पाळायला पाहिजेत ते पाळून राहतात. पण भटक्या कुत्र्यांबद्दल काय, म्हणजे भटक्या कुत्रे, मांजरी पण आहेत, पण भटक्या मांजरी तशा एवढ्या काही त्रास कोणाला देत नाहीत, फक्त कधी कधी आडव्या जातात किंवा कधी पळून जातात. पण भटक्या कुत्र्यांचा मात्र कधी कधी खूप त्रास होतो, हे सत्य आहे. तर भटक्या कुत्र्यांबाबत आपण काय, आपण थोडी ती पण चर्चा करूया. सर्वप्रथम मी तेव्हा त्या बाबतीत सुद्धा स्नेहा मॅडमची चर्चा मला करायला आवडेल की बीएमसीचं हे, बीएमसी या सगळ्याकडे कशी पाहते, भटके कुत्रे कमी का होत नाहीत, किंवा काय बीएमसी काय करते, बीएमसी काय तर करते असं लोक विचारतात. येस, येस. तर भटके कुत्र्यांची संख्या हे नियंत्रित करणं हे एकच आपल्याकडे उपाय आहे सध्याच्या रूल्स आणि ऍक्ट प्रमाणे. तर एक अॅनिमल बर्थ कंट्रोल रूल्स आहेत 2023चे. त्याप्रमाणे आपण भटक्या कुत्र्यांचं फक्त निर्बीजीकरण करून घेऊ शकतो. निर्बीजीकरण आणि लसीकरण हे दोन गोष्टी आहेत ते करून घेऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याकडे 7 संस्था आहेत जे हे काम आपल्या बीएमसी साठी करतात आणि बीएमसी त्यांना रिएम्बर्समेंट करते त्या कामासाठी. आणि दुसरं एक आहे की आम्ही एक मास डॉग वॅक्सिनेशनही करतो अदर दॅन स्टरलायझेशन. ते कारण स्टरलायझेशन हा थोडा स्लो प्रोसेस आहे आणि वॅक्सिनेशन हे फास्ट होतं. तर आम्ही गेल्या 6 महिन्यात आम्ही एक 50,000 डॉग्स रेबीजच्या अगेन्स्ट वॅक्सिनेट केलेले आहेत. तर हे दोन आपण उपाययोजना करतो स्टेट ऑफ कंट्रोल, पॉप्युलेशन कंट्रोलसाठी. आणि ऑब्व्हियसली त्यांनी मेनेसही कंट्रोल मध्ये येणार असं सायंटिफिकली सांगतात. आता सध्या मुंबईत किती असतील भटके कुत्रे? आपण 2024 मध्ये एक सर्वे केला आहे एका संस्थेमार्फत आणि 90,757 डॉग्सचा त्यांनी आपल्याला आकडा एस्टिमेट म्हणणार, नॉट एक्झॅक्ट काउंट, एस्टिमेट करून दिलेला आहे. आणि तो कमी होतोय, जास्त होतोय, काय काय रेटनी कमी होतोय, किंवा काय रेटनी आपलं वाढतोय? कमी होतोय खूप स्लो रेटने, पण वाढलं नाहीये हे चांगलं आहे. कारण 2014चे आपले जे हे सिमिलर एस्टिमेशन केले होते ते तेव्हा 96,000च्या आसपास पॉप्युलेशन सांगितलं होतं, एस्टिमेशन दिलं होतं. त्यामुळे कमी जास्त झाले नाहीत, पण वाढले नाहीत, हे आपल्या हो, पण ते आपल्या आपण मोठी अचिव्हमेंट ते आहे असं. सतत आपलं स्टरलायझेशन प्रोग्राम चालू असल्या कारणाने ते हम्म, ग्रॅज्युअली कंट्रोल करायला होणार आहे. हम्म, हम्म. अच्छा, त्याच्यातून अजून एक असा मुद्दा येतो की या स्ट्रे डॉग्स किंवा भटक्या कुत्र्यांना अन्न टाकणारे लोक, मला वाटतं डॉक्टर माधवी पेठे पण त्याच्यातल्या एक आहेत. तर तर ते कितपत योग्य आहे, ते योग्य आहे की नाही, त्याच्याबाबत काही कायदा आहे का? तर मी डॉक्टर माधवी पेठे, मी तुमच्याकडे येतो, पण त्याच्या आधी मला कुडाळकर सरांकडे जायचं आहे की त्याच्या त्या त्या संदर्भात कायदा काही सांगतो का? ते डॉग असो किंवा कॅट असो, हां. फिडिंग इज अवर फंडामेंटल राईट. हां. आपल्याला 51 जी आपली भारतीय राज्यघटना आहे हम्म. त्यात त्यांनी क्लिअरली कुठलाही, मग तो प्राणी कुठलाही असो, मग ते बर्ड असो किंवा कॅट डॉग असो किंवा हम्म. एखादा तुम्हाला गाय असो किंवा एखादा गाढव जरी किंवा माकड जरी तुम्हाला दिसला, म्हणजे एनी टाईप ऑफ ॲनिमल, हम्म. हम्म. नॉट ओनली डॉग किंवा कॅट. त्यामुळे तुम्हाला फिडिंग करण्यापासून ना तुम्हाला तुमची नगरपालिका तुम्हाला प्रिव्हेंट करू शकते की तुम्ही खायला घालू नका. इव्हन पोलीस हम्म. पोलीस पण तुम्हाला बोलू शकत नाही की तुम्ही ते खायला घालू नका. आणि थर्ड झालं तुमची सोसायटी. हम्म. हम्म. कारण म्हणजे बऱ्याच वेळेला आमच्या म्हणजे
आमची जी पाल फाउंडेशन आहे आणि ती जी पाल लिगल टीम आहे आमची, हम्म, हम्म, तर बऱ्याच वेळेला आमच्या पाल लिगल टीमकडे म्हणजे अशा तक्रारी येतात की आमच्या सोसायटीच्या समोर जे फुटपाथ आहे त्या फुटपाथवर पण खायला घालू नका. कारण का? कारण त्या फुटपाथवर तुम्ही खायला घातल्यामुळे ते इथेच बसतात, इथेच आणि मग इथेच म्हणजे ते तिथून जात नाही. हम्म, त्यामुळे त्यांनी त्यांचं जो वास्तव केलेलं आहे, हम्म, पण त्यांनी जो त्यांची ती कम्युनिटी एरिया म्हणजे त्यांनी त्यांनी ते स्थान आहे त्यांनी ते निश्चित केलेलं आहे हम्म, कुठलाही डॉग किंवा कॅटने. तो त्याची ती जागा सोडून तो कुठेच जाणार नाही. इव्हन त्याचा फीडर फीडर जरी 24 तासातून एकदाच येतो फक्त. म्हणजे आज रात्री दिलं की तो उद्या रात्री येणार. बरोबर हम्म, आहे. मग 24 तासामध्ये एकदा तो येतो तर त्याला माहिती आहे तो बरोबर त्या वेळेला येऊन थांबत असतो तिकडे, की हम्म, आज आपला जो फीडर आहे येणार आणि आपल्याला खायला देणार आहे. हम्म, म्हणून तो आज तो फीडर नाही आला म्हणून तो तो जागा बदलून परत तो दुसरीकडे जाऊन त्याची वाट बघणार असं नाहीये. हम्म, त्यामुळे कुठल्याही सोसायटीला हे हक्क नाहीये की तुम्ही आमच्या सोसायटीच्या समोर फुटपाथ आहे त्यावर खायला घालू नका. कारण तुमचा हक्क फक्त तुम्ही जे तुमची बाउंड्री आहे सोसायटीची, सोसायटीच्या बाउंड्रीच्या आत आत तुम्ही तुम्ही तुमचे ते काय ओनर किंवा काय सो कॉल हम्म, ओनर तुम्ही आहात त्या सोसायटीचे. सोसायटीचा एकदा तो कंपाऊंड किंवा तो गेट संपला की ती प्रॉपर्टी आली गव्हर्नमेंटची आणि नगरपालिकेची. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये जर तुम्ही मला महानगरपालिकेत. बीएमसी, हा BMC. महानगरपालिका किंवा काही नगरपालिका, नगर परिषद, म्हणजे बरोबर. ग्रामीण ठिकाणी वगैरे. त्यामुळे तुम्ही कुणालाही रोखू शकत नाही की तुम्ही खायला घालू नका. हम्म, दुसरा भाग आला तुमच्या सोसायटीमध्ये जर पूर्वापूर म्हणजे बऱ्याच वर्षापासून काही कॅट किंवा डॉग तिथे राहत आहेत, त्यांनी ती जर आता तुमच्या कंपाऊंड मध्ये जागा त्यांनी ती निश्चित केली असेल, ती तो 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 त्या डॉग किंवा कॅटची कम्युनिटी एरिया आहे. त्याला तुम्ही त्या कंपाऊंड मधून बाहेर किंवा त्याचं रिलोकेशन करू शकत नाही. हम्म, तो हम्म. पण एक गुन्हा आहे रिलोकेशन करणं. त्यामुळे तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर त्यांना म्हणजे तुम्ही अगदी सोसायटीच्या कंपाऊंड मधली सोसायटीच्या बाहेर जरी त्याला काढलं तरी ते तुमचं रिलोकेशन होतं. आता बऱ्याच वेळेला आमच्याकडे अशा केसेस येतात की एखाद्या मदर डॉगने पपीज दिले आहे किंवा मदर कॅटने किटन्स दिलेले आहेत. मग ते काय करतात त्या किटन्स किंवा पपीजना उचलतात आणि कुठेतरी लांब फेकतात. आणि हम्म, आणि त्याप्रमाणे आईला म्हणजे कुठेतरी लांब सोडतात. म्हणजे जेव्हा आईने ते पिल्लं दिलेली असतात तेव्हा ती एकतर तिला त्या पिल्लांची आवश्यकता असते आणि पिल्लांनाही आईची आवश्यकता असते. हम्म, म्हणजे ती पिल्लं तर दुधाशिवाय हम्म, जरी कुणाला सापडले, जरी आमचे काही रेस्क्यूअर असतात, हम्म, अॅनिमल लवर असताना सापडले, तरी त्यातले हार्डली एक 5-6 पिल्लांपैकी एखादा वाचतो. कारण कसं आहे ते आईचं दूध आणि आपण ते त्यांनी सिरींने दूध देणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. हम्म, त्यामुळे आई 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 सोबतच ती पिल्लं पाहिजे. आणि हम्म, आई मग ते डिप्रेशन मध्ये तिला काहीतरी व्याधी किंवा ती पण मरून जाते. कारण तिला हम्म, ते दूध द्यायचं असतं. 3 महिने ते एकत्र असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे हे रिलोकेशन करतात. हा पण एक गुन्हा आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे माझ्या या तुमच्या व्यासपीठातर्फे सगळ्यांना विनंती आहे की ज्या वेळेला त्या एखाद्या आईने तुमच्या जर सोसायटीमध्ये दिली असेल तर तिने ती जागा निश्चित केलेली आहे. जरी ती नवीन असेल तरी तरी तुम्ही रिलोकेशन करू शकत नाही. तुम्ही हे सांगू शकत नाही, "अरे ही आमची नाही आहे, ही आजच आली आहे." पण तिने ती तिची सेफ जागा तिच्यासाठी आणि तिच्या पिल्लांसाठी ती जागा तिने जर निवडलेली असेल तर त्याला आपल्या राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे. तुम्ही त्याचे रिलोकेशन करू शकत नाही. आपला कायद्याने सांगितलेला आहे. हा कायदा माझा किंवा तुमचा माझा नाही आहे. हा आपला कायदा 70-80 वर्षापूर्वीचा कायदा आहे. 70-80 वर्षापूर्वी जर हे आणि स्ट्रेन हा जर आपल्या कायद्याने प्रिव्हेंट केलेला आहे किंवा त्यांच्यासाठी कायदा काढलेला आहे, म्हणजे काहीतरी त्यांनी विचार केला असेल ना. त्यावेळेला तर एवढे अॅनिमल क्रुएल्टी नव्हती. हम्म, तरीही त्यांनी त्यांच्यासाठी हा कायदा केलेला आहे. म्हणजे आपल्या राज्यघटनेने किंवा आपले जे लॉज आहेत त्यांनी प्रत्येकाचा विचार केलेला आहे. म्हणजे हम्म, प्राण्यांचा विचार जसा माणसांचा विचार केलाय तसा प्राण्यांचाही विचार केलेला आहे. हम्म. त्यामुळे तुम्ही खायला देऊ नका हे 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 बोलणंही चुकीचं आहे. अच्छा. आणि बरेच जण म्हणतात की कायदा प्राण्यांच्याच बाजूचा आहे. प्राणी कोणाला चावला, कुत्रा चावला तर काही पोलीस कंप्लेंट वगैरे होऊ शकते की नाही? नाही, कसं आहे माहिती आहे, जर बघा कसं असतं,
कायद्याप्रमाणे जे पेट ओनर्स असतात, हं, पेट ओनर्सच्या ताब्यामध्ये म्हणजे इन पजेशन, त्याच्यामध्ये एक वर्ड आहे इन पजेशन. हं, पेट ओनरच्या पजेशन मध्ये त्याचा पेट असतो. हं. म्हणजे जसं आपण मगाशी सांगितलं की तो जेव्हा वॉकिंगला जातो तेव्हा त्या हातामध्ये लिस्ट पाहिजे, डिश पाहिजे. हो, म्हणजे याचा अर्थ तो त्याच्या कंट्रोलमध्ये असतो. हो. हा, त्यातल्या त्यात जर एखादा जर डॉग पेट 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 जर चावला तर आपल्याला BNS, भारतीय न्याय संहिता 291 प्रमाणे त्याच्यावर FIR होतो, पेट ओनर्सवर. होतो ना? पण हाच जर स्ट्रे स्ट्रे डॉग चावला, कारण स्ट्रे डॉग हा कुणाच्या फीडरच्या ताब्यात नसतो. कारण फीडर काय एक 5-10 मिनिटं अर्धा तास येणार, हं, हं, खायला हं. येणार, निघून जाणार. पण त्याचा त्या कंट्रोल नसतो त्याच्यावर. त्यामुळे स्ट्रे डॉग जर कुणाला चावला तर त्याच्या म्हणजे त्या फीडरवर काही गुन्हा होत नाही. हं. बरं, आणि त्याच्यामध्ये काही अग्रेसिव्ह असेल तर म्हणजे तर त्याच्यावर उपाय पण होतात. तसे डॉक्टर स्नेहा सांगेल त्याच्यावर, जर अग्रेसिव्ह असेल एखादा डॉग तर त्यांच्यावर हं. पण नगरपालिका घेऊन जातात, त्याला आयसोलेटेड एरियात ठेवतात काहीतरी, आणि नंतर त्यांना त्याच्या औषधोपचार करतात. एक 4 ते 5 दिवसाचा त्याची ट्रीटमेंट असते. आपल्याकडे दोन वेटनरी डॉक्टर आहेत, ते तुम्हाला त्याच्यावर सांगू अग्रेसिव्ह का होतात आणि त्याच्यावर उपाय काय याच्यावर पण आहे. पण कसं आहे, एक अग्रेसिव्ह झालाय म्हणून तुम्ही 100 डॉगला त्रास नका देऊ. हं. एक डॉग चावला याचा अर्थ ते 100 बाकीचे जे 99 उरलेले जे डॉग आहेत ना, त्यांच्यावर तुम्ही अन्याय करू नका, त्यांना मारू नका, हे ठीक आहे. चुकीचं आहे. ठीक आहे. माधवी मॅडम, तुमचा काय अनुभव? तुम्ही तर रोज मला वाटतं सगळ्यांना फीड देता. हो, म्हणजे गेली एक 20 एक वर्ष मी स्ट्रे अॅनिमल्स ना, कुत्र्या मांजरांना मी खायला देते. हं. आणि माझा पर्सनली अनुभव खूप चांगला आहे. म्हणजे असं कधीच मला एक फायदा तुम्हाला असा कधी जाणवतो. अग्रेसिव्ह कोणी कुत्रा असं 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 एन्काउंटर झालंय का तुमचं कधी? कधीच नाही. मला असं वाटतं ती एक संवेदना प्राण्यांमध्ये आपसुकच असते, निसर्गता असते, की त्यांना मुळात पेट लव्हर्स आणि पेट हेटर्स मधला फरक कळतो का मला माहित नाही. पण ते निवडतात. म्हणजे आम्ही कधीही रस्त्यावरनं असे 12 वाजता वगैरे जरी गेलो आणि असे झुंड, म्हणजे 4-5 कुत्रे वगैरे असे असले ना एकत्र, तरी कधीही आमच्या अंगावर कुत्रे आलेले नाहीयेत. हा माझा तरी पर्सनली अनुभव आहे. आणि जरी असं जाणवलं की काही बघतायत असे वगैरे, त्यांना जरी म्हटलं, "ए काय रे? काय झालं?" लगेच शेपूट हलवत ते आमच्या जवळ येतात. म्हणजे त्यांना काय कम्युनिकेट होतं कल्पना नाही. ते नॅचरल असेल कदाचित. आम्ही खरंच हं. म्हणजे पहिल्यापासून हे प्राण्यांविषयी वाटणारा स्नेह आहे. मी म्हटलं तसं की अ, आम्हाला खरंच त्यांच्याविषयी वाटतं. असं नाहीये की त्यांना आमची म्हणजे आम्हाला त्यांची गरज आहे म्हणून मी कधी प्राण्यांवरती प्रेम केलं नाही. तर त्यांना माझी गरज आहे. त्यांना वाटतंय की कोणीतरी आपल्याला हात लावावा, आम्हाला खायला द्यावं, म्हणून मी त्यांचा सांभाळ करत आले. रस्त्यावरती खायला देण्याची सुरुवात करण्यापूर्वी अगदी प्रामाणिकपणे सांगते, आणि तेव्हापासून ते आजपर्यंत हा प्रश्न माझ्या मनाला रोज विचारत असते मी, की खरंच मी हे करते ते योग्य करतेय का? एवढ्या सगळ्या रस्त्यावरच्या कुत्र्या मांजरांना खायला मी देते. का असं नाही? लोक बऱ्याचदा असं म्हणतात, की निसर्गाने जर त्यांना जन्माला घातलंय, तर त्यांचं अन्न शोधण्याचं पण त्यांना इन्स्टिंक्ट दिलेलं आहे. तर ते शोधतील त्यांचं अन्न. तुम्ही का त्यांना खायला घालता? आणि मग खायला घालता आणि म्हणून मग त्यांच्या सवयी तुम्ही बिघडवता. हे असे अनेक प्रकारच्या कॉमेंट्स मी पण ऐकते. विचारही करते. म्हणजे मी अजिबात त्याच्या विचार असा करत नाही, की हे अॅनिमल्स ह्यांना आवडत नाहीत प्राणी आणि खूप म्हणून हे सारखे असं माझ्या विरोधात बोलत असतात. असं नाही मला म्हणायचं. पण मग मला कुठेतरी बॅलन्सिंग असंही वाटतं, की माणसांनी त्यांचा अधिनिवास इतका खाल्लाय ना आपण सगळ्यांनी. म्हणजे जसं आपण म्हणतो, की गोरेगाव सारख्या परिसरामध्ये आज जेव्हा राहत्या परिसरांमध्ये जेव्हा वाघ येतायत आणि तिकडच्या माणसांवरती येत आहे, कुठेतरी आपण जबाबदार नाही आहोत का, की त्यांची जंगलं आपण कमी केली. आणि हं. मग त्यांची जंगलं कमी केली म्हणून हे हिंस्र प्राणी आता माणसांच्या अधिनिवासात यायला लागले. तर हा विचार कोण करू शकतं? माणसाला जास्त डोकं दिलंय आपण म्हणतो ना. जर मेंदू दिला आहे आपल्याला, तर मग आपण नाही का त्यांचा विचार? जसं मगाशी कुडाळकर सर म्हणाले, की आज 60 वर्षापूर्वी जर 70 वर्षापूर्वी जर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ही प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे, याचाच अर्थ तेव्हा काही विचार करून करण्यात आली. तर तसं मला असं वाटतं, की आजकालच्या काळामध्ये आपण इतकी मोठे सहनिवास बांधलेले आहेत. रस्ते एवढे नॅरो झालेले आहेत. आपल्याला स्वतःला रस्त्यांवरती चालण्या इतकी सुद्धा जागा आपण ठेवलेली नाही. बदललेला पार्लर तुम्ही स्वतः पाहिलेले आहेत, इतके वर्षांपासूनच. आता अशा परिस्थितीमध्ये ह्या कुत्र्या मांजरांनी स्वतःचं खाणं शोधायचं तरी कुठे? आपण सोसायटीमध्ये पेस्ट कंट्रोल करायचा,
आणि मग उंदरांसाठी म्हणून विषारी औषधं ठेवायची आणि मग ते विषारी झालेले उंदीर मांजराने मारावेत अशी आपण अपेक्षा ठेवायची का? हे योग्य आहे का? कुत्र्यांसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे की बीएमसी आता रस्त्यावरती कचरा ठेवू ठेवू देत नाही. ही फार चांगली गोष्ट आहे. नाही तर पूर्वी कुत्रे रस्त्यावरती कचऱ्याचे डबे पाडायचे आणि साहजिक आहे हो. घरांमधलं जे काही मांसाहार व्हायचा ते काय त्याची जे होतं, काही हा. झाडं वगैरे असायची ती रस्त्यावर पसरलेली असायची. पण हम्म. मग आता यांना खाणं द्यायचं कोणी किंवा त्यांनी खाणं मिळवायचं कुठून? आणि याला खरं सांगायचं ना तर मला खूपदा असं वाटतं की आम्हा फीडर्स वरती रोष का असतो? कारण साधारणतः तुम्ही पाहिलं ते 100-200 लोकांमधले एक चला मी म्हणते की 50% लोक म्हणजे एक 200 लोक म्हटली तर त्यातले 100 लोक हे न्यूट्रल असतात. आपण म्हणू की ज्या नायदर दे हेट नॉट दे लव्ह. दे आर हम्म. ओके विथ की ठीक आहे त्यांचं एक विश्व आहे प्राण्यांचं. उरलेल्या 100 लोकांमधली जवळपास एक 10च फार तर माणसं खरं ज्यांना प्राण्यांविषयी वाटतं, आपुलकी वाटते असे असतात. पण त्यातला सुद्धा एखादाच माणूस हा अॅनिमल फीडर असतो. हम्म. त्याला बरीच कारण असतात. एक तर म्हणजे कुठल्याही आज जेव्हा मी आज 40-50 कुत्र्या मांजरांना खाण्याची जबाबदारी देते, सर्वसाधारणतः आम्ही सगळे फीडर्स ह्या आकड्यांमध्ये किंवा ह्याच्यापेक्षा जास्त प्राण्यांना खायला देत असतो रोजच्या रोज. हम्म. त्यावेळेला त्या माणस व्यक्तीसाठी महिन्याला किमान 30,000 रुपये हा खर्च असतो त्यांना सगळ्यांना खायला देण्याचा. हम्म. आता हे सगळ्यांना परवडू शकतं असंही मला म्हणायचं नाहीये. पण हे प्रमाण 200च्या विरोधात जेव्हा इतकं व्यस्त असतं त्यावेळेला साहजिक आहे मग आमच्याकडे बघण्याचा रोष पण त्या सगळ्यांचा असा असतो की अच्छा. तू एक खायला देतेस म्हणून आपल्या एरियामध्ये इतकी सारी मांजरं आहेत किंवा कुत्रे आहेत आणि म्हणून म्हणजे असे सगळे आम्ही अॅनिमल विचार फीडर्स केलो का? असं मी म्हणेन माझ्यासारखी माणसं. आणि मग त्यांच्यावरती एक खूप जास्त रोष असतो की तुमच्यामुळे हे सगळे इकडे जमतात आणि मग त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतो वगैरे वगैरे. ते मुद्दे आपण चर्चेत घेतलेले आहेत. हम्म. आता एकच मुद्दा राहिला की त्यामुळे मला खूपदा असं वाटतं की ही जबाबदारी जर आपण सगळ्यांनी मिळून अगदी सगळ्यांनी नाही पण 50% लोकांनी जरी मिळून वाटून घ्यायचं ठरवलं बर. तर त्यातल्या एक 10-20-25% लोकांनी जरी घरामध्ये एक प्राणी पाळला यातला रस्त्यावरचा मी म्हणते तरी सुद्धा आपल्याकडच्या भटक्या कुत्र्यांचा आणि मांजरांचा खूप प्रश्न कमी होऊ शकतो. 15 ते साधारणतः ठीक आहे. ऑन अन ऍव्हरेज 11-12 वर्षांचं हो, आयुष्य आहे त्यांचं. हो, हो. तर हा विचार जरूर करावा. हम्म. निदान सोसायटीने तरी मिळून एक कुत्रा एक मांजर पाळावं, त्याचं वॅक्सिनेशन करावं, ठीक. सगळं करावं, त्याला खायला प्यायला घालावं. डॉक्टर भूकंप आशिष आला तरी हेच प्राणी आपल्याला जाणीव करून देतात ओरडून बघूया. की भूकंप येतोय. डॉक्टर आशिष, मला काय प्रश्न पडलाय की मोठा प्रश्न कुठला आहे की कुत्रे आणि माणसं एकत्र राहणं हा मोठा प्रश्न आहे की डॉग लवर्स आणि डॉग हेटर्स एकत्र राहणं हा मोठा प्रश्न आहे? नक्की कुठला मोठा प्रश्न आहे? नाही, याच्यामध्ये बरेच बरेच छोटे छोटे प्रश्न आहेत. म्हणजे आता जसं आपण बोलणार केलं की म्हणजे मी पार्ल्यामध्ये जेव्हा बघतो कुत्रे किंवा ओनर्स, त्याच्यापैकी माझ्या नजरेत तरी कोणी कुत्र्यांची विष्ठा उचलणारा मी बघितलेलं नाहीये. खरंच बघितलेलं. हा. सो मला वाटतं हे नियमन जे आहे ना, हे करत असताना कुठेतरी प्रत्येक माणसाने स्वतःने कायदा पाळायचा ठरवला तर तो संपूर्ण पाळायला पाहिजे. हो, म्हणजे काय त्यामुळे प्रश्न? तो संपूर्णपणे पाळताना कितीशी माणसं दिसतात याच्याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. आणि मग ह्याच्यामधनं कुठेतरी अ, सहानुभूती कमी व्हायला लागते. हम्म. म्हणजे पाळीव प्राण्यांच्या बद्दल सहानुभूती काही जणांची जी कमी होते ती ह्या गोष्टीमुळे कमी होताना दिसते. त्यामुळे आणि मग आपण हे पण बरोबर आहे की पाळीव प्राण्यांना जर खायला मिळालं नाही तर ती अग्रेसिव्ह होणार. हो, माणसं सुद्धा अग्रेसिव्ह होतात हो. हो, माणसं सुद्धा हो. चोरी करतात आणि खाण्यावरनं भांडणं बरोबर, करू भांडणं शकतात. होतात. सो मग आपल्याला जेव्हा हे विषय मिळतात की 4 कुत्र्यांनी मिळून एका छोट्या मुलीला मारलं वगैरे असे हो, हो. जे न्यूजपेपरमध्ये रिपोर्ट्स येतात, तेव्हा त्या त्या कुत्र्यांना त्या जागेमध्ये खायला मिळालं नव्हतं का ह्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही. त्यामुळे असे छोटे छोटे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे ही तेढ निर्माण होते. त्यामुळे ह्या प्रश्नांना संपूर्ण उत्तर मिळेल असं वाटत नाही. मला कुत्रे भयंकर आवडतात, भयंकर आवडतात. पण मला स्वतःला असं वाटतं की
कुत्र्यांना पारल्यासारख्या ह्याच्यामध्ये बंदिस्त घरामध्ये ठेवणं हेच मला फार वाईट वाटतं. कारण त्यांना मोकळी हवा पाहिजे, मोकळी जागा पाहिजे, त्यांना धावायला मिळालं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला ती घरामध्ये ठेवलेले कुत्रे जे असतात ते खूप बोजड झालेले असतात. हम्म, मग हम्म, ही काळजी घेणं आहे का? हम्म, किंवा बरेच वेळेला त्यांचे लाड पुरवताना त्यांना साखर खायला द्यायला जाते, म्हणजे जे हम्म, साधारणपणे सरिता सांगते की हे हे कुत्र्यांना मांजरांना खाणं देता कामा नये. हम्म, पण ते ते खाणं जे आहे ते सर्रासपणे दिलं जातं. क- काही वेळेला अज्ञानाने किंवा काही वेळेला कौतुक म्हणून दिलं जातं. हो हो हो. त्यामुळे ते ते कसं काय योग्य? मग हा सुद्धा प्रश्न पडतो की तुम्ही जर कुत्रा घरामध्ये आणला तर त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच तुम्ही जबाबदारीने केलं पाहिजे. नुसतं महत्वाचं प्रेम आहे. म्हणजे जबाबदारी असते असं नाही. हम्म. त्यामुळे प्रेमाच्या पुढे जाऊन जबाबदारीने त्याच्या गरजा ज्या आहेत त्या श्वानाच्या किंवा मांजरीच्या त्या पाळणं आवश्यक आहे. तर मग ठीक आहे. बरं बरं बरं. ज्ञानेश, मी 1 मिनिट मध्ये फक्त विचारू हो का? हो, म्हणजे हा प्लीज म्हणजे प्लीज. प्रश्न कम कॉमेंट असं काही समजा तुम्ही. मला ना खूपदा आश्चर्य वाटतं, म्हणजे आता माझ्या घरात मांजरी आहेत, पण म्हणजे असं म्हणतात की कुत्रे तर जास्त पटकन ट्रेन होतात, मांजरी फार कमी ऐकतात माणसांचं, मांजरं हम्म, कमी ऐकतात. तर मांजरांना सुद्धा मी ट्रेनिंग देते लहानपणापासून देऊन. मांजर माझी मोरीमध्ये जातात टॉयलेटसाठी. तर हम्म. आपण कुत्र्यांना रस्त्यांवरतीच का नेतो, विशेषतः पाळीव कुत्र्यांना रस्त्यावरतीच शुशीसाठी का नेलं जावं? फिरण्यासाठी जरूर न्यावं त्यांना, कारण त्यांना एक्सरसाइजची गरज आहे. पण या गोष्टींचं ट्रेनिंग पेट लवर्स किती किंवा पॉसिबल आहे की पाळणारे, नाही आपल्याला माहित नाही. म्हणजे हे कोण सांगू शकेल? हा, डॉक्टर ह्याचं उत्तर स्नेहा कोणी सांगू देईल शकतील का? कदाचित की की घरच्या घरी वेदर का कुत्र्यांना ट्रेनिंग नाही ट्रेनिंग देता येणार? पॉसिबल आहे का असं काही? विष्ठेचा प्रश्न कितीतरी प्रमाणात सॉल्व्ह होईल, जो आता डॉक्टर आशिष यांनी उपस्थित केला. खरंच आहे, पेट ओनर उचलताना फार कमी दिसतात, हे खरंय. सो जनरली एखाद्या डॉगला जेव्हा वॉकला नेतो, स्पेशली मेल डॉग जो असतो, ह्यांना टेरिटरी मार्किंग करायची सवय असते. सो हम्म. ते जे युरिनेट करतात हे त्यांचे म्हणजे टेरिटरी मार्किंगच्या हिशोबाने करतात. आणि सो ती एक सवय होऊन जाते की खाली आलोय आणि ग्रॅज्युअली इट बिकम्स लाईक अ हॅबिट की खाली आलोय आणि आपल्याला युरिनेट करायचं. असं नाहीये की ते फक्त खाली आले की करतात. बरेचसे डॉग हे घरी पण करतात आणि बाहेरही करतात. सो ते किती वेळा त्यांना खाली आणलं जातं आणि त्यांचा तो प्रोग्रामिंग कसा केला गेला आहे त्याच्यावर डिपेंड करतं की ते घरी करणार का बाहेर करणार का दोन्हीकडे करणार प्रश्न युरिनचा नाहीये, जास्त विष्ठेचा येतो. आहे. पण देन कॉफी, इट बिकम्स अ हॅबिट, म्हणजे ग्रॅज्युअली ते हॅबिट होऊन जाते बिकॉज ते तेवढ्या दिवसाच्या वेळेत घेऊन जातात आणि दॅट इज हाऊ दे हॅव बॉडी कंडिशन होते तशी त्यांची. मग माझा प्रश्न जरा वेगळा आहे की विष्ठा घरच्या घरी टॉयलेटमध्ये करण्याची कुत्र्यांना देर सवय आर लावता सम येऊ डॉग, शकते. करू काही शकतो. काही जण बऱ्यापैकी, काही काही जण घरात युरिन आणि स्टूल पास करायला कुत्र्यांना ट्रेन केलेली पण काही लोक आहेत, नाहीत हा, असं नाही. पण करेक्ट. मोस्टली जसं डॉक्टर स्नेहानी सांगितलं की कुत्र्यांना जी एक्सरसाइजची जी गरज असते, वॉक्सला जायची जी गरज असते, ती मांजरापेक्षा बरीच जास्त आहे. मांजरं काही वॉकला कोणी नेत नाही. मांजरं घरातल्या घरात इथे तिथे पळतात की त्यांचा एक्सरसाइज होऊन जातो. पण कुत्र्यांना जी वॉक्सला न्यायची गरज असते, त्या वॉकला जाताना त्यांची ती ऑटोमॅटिक एक शी सेड गॉगल्स इनिशियली सिस्टम. मार्किंग म्हणून चालू होत असेल किंवा नंतर मग ती हॅबिट म्हणून सुरू होतं. मग वॉकला गेल्यानंतर एक्सक्रीट करायचं म्हणून ते करतात. पण देर आर मेनी डॉग्स, मला जे माहिती आहेत, बरेच पेट पेरेंट्सनी त्यांच्या कुत्र्यांना घरात स्टूल आणि युरिन करायचं ट्रेनिंग दिलेलं असतं. हम्म. मला वाटतं आपण एक तास झाला आपला बोलून. मला शेवटचा एक प्रश्न असा सुचतोय की समजा एका लोकॅलिटीमध्ये काही भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असेल तर ती बीएमसी कडे तक्रार करण्याची काही सोय किंवा त्यांनी काय होईल का काय करावं, कसं करायचं? डॉक्टर स्नेहा सर हेल्प करू आमचे शकाल का please? येस, आमचे 4 हेल्पलाईन नंबर आहेत हे रिपोर्ट करायला. प्लस आमचा एक वेबसाईट पण आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही डायरेक्ट ग्रीव्हन्स रजिस्टर करू शकता. इव्हन हम्म. फीडर्स जे आहेत ते त्यांचे स्टरलायझेशन रिक्वेस्टही आमच्या वेबसाईटवर टाकू शकतात.
आणि त्या सिरीज प्रमाणे आम्ही त्यांचे सगळे कंप्लेंट्स ऍड्रेस करायचा प्रयत्न करतो. अशा येतात तुम्हाला रिक्वेस्ट येतात तसे लोकॅलिटीमध्ये येस येस आणि तेव्हा ऍड्रेस करता येस. म्हणजे तुम्ही काय करता? समजा एखाद्या लोकॅलिटीत भटके कुत्रे जास्त झाले आणि त्यांचा उपद्रव विशेषतः रात्रीच्या भुंकण्याचा वगैरे उपद्रव खूप जास्त होतोय, तर तुम्ही काय करता नक्की त्याच्यासाठी? सर आम्ही ह्या इन्क्रीज पॉप्युलेशन आणि न्यूसन्स हे जे कंप्लेंट असतात त्यांना आम्ही स्टरलायझेशनचाच रेमेडी देतो. आणि एखादे बायटिंग डॉगची एखादी कंप्लेंट आली तर आम्ही प्रॉपर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जे बाईट ट्रीटमेंट घेतले ते पेपर्स वगैरे बघून आमची टीम जर खरंच तो जेन्युइन डॉग बाईट केस आहे तर त्या डॉगला पिकअप करून आपल्या केनलला आणून 10 दिवस ऑब्झर्वेशन साठी ठेवतो. आणि जर तो नॉर्मल असेल तर त्याला स्टरलाइज आणि वॅक्सिनेट करून परत त्याच लोकॅलिटीमध्ये सोडतो. जर तो आजारी असेल किंवा त्याला रेबीज हा आजार असेल तर तो रेबीजच्या केसमध्ये तरी तो डॉग 10 दिवसाच्या आत मरतो. दॅट इज द रिझन वाय वी हॅव द 10 days ऑब्झर्वेशन पिरियड. आणि जर नसेल तर त्याला वॅक्सिनेट करून आपण परत रिलीज करतो त्याच लोकेशनमध्ये. ठीक आहे, आपण वी आर कमिंग टू द एंड ऑफ द प्रोग्राम. डॉक्टर ज्ञानेश, मला एक फक्त या माध्यमातून एक सगळ्यांना सांगायचं आहे की जेवढी तुमच्या एरियामध्ये जेवढे कुत्रे असतील, जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही मॅक्सिमम जे भटकी कुत्रे आहेत त्यांचं स्टरलायझेशन करायला बीएमसी ला मदत करावी. हे अत्यंत गरजेचं आहे. हो हो. कारण जर हे आपल्याला भटक्या कुत्र्यांची संख्या किंवा मांजरांची संख्या जर कंट्रोलमध्ये आणायची असेल तर त्याच्यासारखा अतिशय चांगला उपाय नाही. कारण एक कुत्री, जर तुम्ही साधं स्टॅटिस्टिक्स बघितलं की एक फिमेल डॉग तिला त्यांच्यात मेनापॉज नसतो आणि ती दर 6 महिन्याला पिल्ल देत असते. जरी तिने 1 वर्षाची असताना पहिल्यांदी पिल्ल दिली तर तिचं ऍव्हरेज लाईफ जर 10 बघितलं तर 9 वर्षातून 2दा म्हणजे 18 वेळा ती पिल्ल देऊ शकते. आणि दरवेळचं तिचं जे साधारण साईज आपण ऍव्हरेज धरला तर 5 ते 6 पिल्ल झाली तर किती होतील विचार करा. हो खरं तेवढी आहे. पिल्ल ती जन्माला घालते आणि त्यातल्या 50% पुन्हा फिमेल असू शकतात. बरोबर आहे. म्हणजे 18 मध्ये 18 वेळा ती जर व्यायली तर त्यातली 18 पंचे 90 आणि त्यातल्या मग परत 45 पुन्हा फिमेल ते आणि त्या कॅस्केडिंग फिमेल इफेक्ट टाईप पुन्हा होतं ना ते. त्याच याने वाढणार. सो बरोबर एका फिमेलला तुम्ही जर स्टरलाइज केलं तर तुम्ही किती कुत्र्यांची पॉप्युलेशन कंट्रोल करता. बरोबर. आणि मेल डॉग स्टरलायझेशन तेवढंच महत्वाचं आहे कारण मेल डॉग्स मध्ये फाईट्स जास्त असतात. म्हणजे टेरिटोरियल मार्किंगच्या दृष्टीने 2 मेल डॉग्स एकाच एरियात असतील आणि जर स्टरलाइज केलेले नसतील तर ते त्यांच्यामध्ये भांडण होण्याचे प्रमाण हे खूप जास्त असतं आणि त्यामुळे बाईट्स होणं, त्यांच्या फाईट्स होणं, त्यामुळे रेबीजचे स्प्रेडचे चान्सेस जास्त होतात. सो मेल डॉगचं स्टरलायझेशन करणं हे इक्वली इम्पॉर्टंट आहे दोन्ही दृष्टीने, पॉप्युलेशन कंट्रोल ऑल्सो आणि स्प्रेड ऑफ झुनॉटिक डिझिजेस जे म्हणतो आम्ही की प्राण्यांपासून होणारे जे आजार आहेत त्यांच्या पसरण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांचंही स्टरलायझेशन करून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि या माध्यमातून जेवढे लोक ऐकत असतील त्यांनी आपल्या परिसरातले जर एखादी कुत्रा किंवा मांजर तुम्हाला लक्षात आलं की त्यांचं निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया झाली नाही तर त्यांनी पुढाकार घेऊन या बीएमसीच्या साईटवर तरी लिहावं किंवा हे जे फीडर्स असतात त्यांनाही सांगावं की बाबा तुम्ही हे करून घ्या, निर्बिजीकरण करून घ्या. इनफॅक्ट काही प्रश्न आपल्याला आले त्यातला एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आम्ही नवप्रभात सोसायटीमध्ये राहतो. अश्विनी पुराणिक विचारतायत आणि इथे 7 कुत्रे आम्हाला दिवस रात्र त्रास देतात, तर त्यांना काय सांगायचं? स्नेहा मॅडम काय सांगाल त्यांना? सर त्यांना आमच्या वेबसाईटवर ग्रीव्हन्स रजिस्टर करायला सांगा, मी लिंक शेअर करते. ओके. आणि जर स्टरलायझेशनची गरज आहे तर आम्ही ते करून घेऊ.
अच्छा. जे काही बाय रूल्स करू शकतो ते नक्की पण त्यांना आम्ही मला हेल्प. तिकडून त्या कुत्र्यांना घेऊन जाता येणार नाही का आपल्याला, म्हणजे तर असं नाही, रिलोकेशन अलाउड नाहीये सर. आपण रिलोकेशन फक्त अलाउड नाही? स्टरलाइज करून त्यांना परत तिथेच ओके, सोडतो. ओके, ठीक आहे. मला वाटतं आपण बहुतेक सगळं पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. सो बिफोर वी क्लोज, मला असं सगळ्यांना एक फायनल कॉमेंट सगळ्यांकडून घ्यावीशी वाटेल की एकंदरीतच हे प्राणी, आपले प्राणी प्रेमी आणि प्राणी हेटर्स, सो कॉल्ड, आय डोंट नो, असे हे तिन्ही कम्युनिटी एकत्र कसे राहतील असं आपल्याला बघायचं आहे. तर त्या दृष्टी सगळ्यांची मला एक लास्ट कॉमेंट आवडेल. कोणापासून सुरुवात करूया? डॉक्टर स्नेहा, तुमच्यापासूनच सुरुवात करूया. सर आय थिंक कॉमेंट तुम्ही काय द्याल? सर एक कमेंट असं आहे की फीडर्सना सपोर्ट करावं, कारण ते आपल्याला स्टरलायझेशन मध्ये खूप मदत करतात. ते डॉग्स हम्म, आपल्याला पकडून देतील. ते डॉग्स हे माणसाळलेले असतात. ते आपल्याला कॅचिंगच्या वेळी पण खूप इझी होतं त्यांना. बर. सो फीडिंगला डिसवेड करू नका त्यांना. डेफिनेटली ते करतायत, त्यांना करू द्या. हे मला सांगायचं. थँक्यू, थँक्यू. इन्स्पेक्टर कुडाळकर, काय वाटतंय तुम्हाला? लास्ट कॉमेंट काय द्यावीशी वाटते? आप- आपल्याला यांच्या सोबतच राहायचंय. ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या डोक्यामध्ये ठेवावी. कारण यांच्या सोबत राहायचंय. आणि हे आपण आपला जन्म झाला तेव्हाही हे इथेच होते. हम्म, आपण सध्या राहतो आहोत, आज इथेच आहे. आणि आपण मेल्यावर पण त्यांची पिढी पण आपल्या सोबतच राहणार आहे. म्हणजे आपल्या सोबतच त्यांना राहायचं आहे. त्यामुळे जन्मोजन्माचा संबंध आहे आपला. हा, येस. त्यामुळे त्यांच्यासोबत आपण कसं त्यांना ऍडजस्ट करावं, किंवा त्यांच्याही भावना आहेत त्या समजून घ्या. हम्म, जरी तो प्राणी आहे तरी त्याला फिलिंग्स आहे, हम्म, हम्म. हे लक्षात घ्या. त्यांच्यासाठी कायदे आहेत, कायद्याचं पालन करा. तर तुम्ही काही अॅनिमल क्रुएल्टी केली तर तुमच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतील. आणि मी तर गेल्या 4 वर्षामध्ये असंख्य गुन्हे दाखल केलेत ऑल ओव्हर इंडिया. अच्छा. म्हणजे हा अ, एक नवीन उच्चांक झाला असेल माझ्या नावाने. अरे बापरे. कारण मी काही सोडत नाही अॅनिमल. जो अॅनिमल साठी जे अॅनिमल क्रुएल्टी क्रुएल्टी करतात जो त्यांना दाखल मी होतो. कुठे सोडत नाही. हा, मला पूर्ण इंडिया, म्हणजे इंस्टाग्राममुळे आता बऱ्याच ठिकाणच्या केसेस मी हँडल करतो, ऑल ओव्हर इंडिया पण. हम्म, त्यामुळे प्रत्येकाला मी ही रिक्वेस्ट पण करतो, त्यांना समज पण देतो, आणि त्यांना वॉर्निंग पण करतोय की तुम्ही अॅनिमल अॅनिमल सोबत राहायचं आहे तर त्यांना ऍडजस्ट करून राहा. अॅनिमल फीडर, लव्हर आणि रेस्क्युअर आहे ना, त्यांच्यासोबत तुम्ही कम्युनिकेट करा, त्यांनाही समजून घ्या. हम्म, कारण हम्म. आज कुठलाही अॅनिमल, आज जर मी 10 डॉगना खायला घालतो तर ते माझे काही रिलेटिव्ह आहेत का? माझे कोण लागतात का ते? मग मी त्यांच्यासाठी का करतोय? मी तर मी म- माझं मी मी प्रत्येकाला हेच सांगतो की दे आर अपॉइंटेड बाय गॉड. दे आर कनेक्टेड टू डेस्टिनी. काहीतरी त्यांची डेस्टिनी आहे, म्हणून ते आज कनेक्ट आहोत. किंवा आज पण आपण इथे जे समविचारी लोक काही आहोत इथे, ते पण कुठेतरी आपण कनेक्टेड आहोत, कुठेतरी आहोत, हे लक्षात घ्या. आणि त्यांच्या अॅनिमल क्रुएल्टी करू नका, कारण ते बोलू शकत नाही. आज त्याचा डोळा फोडला तर तो फक्त भुंकेल किंवा रडेल. तो बोलू शकत नाही, मला मला खूप त्रास होतोय आज. So माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज कन्सिडर देम विथ अस. थँक्यू. ओके, थँक्यू. आता कोण, डॉक्टर सरिता, काय म्हणाल? नाही, प्राणी हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहेत आणि त्यांना नाहीच म्हणजे नाकारणं म्हणजे तुम्ही एक काय म्हणतात ती एक प्रजातीच आमच्यात नाही असं म्हणण्यासारखं आहे. आणि त्यांना त्यांच्या बरोबरच आपल्याला राहायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही की प्राण्यांबरोबर राहण्याने जो आनंद मिळतो, जो मानसिक समाधान मिळतं, जे हे जोपर्यंत हेटर्सना समजत नाही तोपर्यंत हा वाद चालूच राहणार. पण या माध्यमातून माझी अशी विनंती आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम जरी नसेल वाटत तरी हेट करू नका. म्हणजे माधवी मॅडमनी सांगितलं जसं येता जाता कुत्र्याला किंवा मांजराला एक लाथ पेकाटत मारणं
त्याच्यात हे मी नाही कुठचा तुम्हाला बघितलं, हे खरं तुम्ही पुरुषार्थ बघितलं काय? पुरुष हा नाही नाही, त्या म्हणाल मी बघते हे नेहमीच, हा हे हो नाही नाही हो नाही खरं आहे. किंवा उचलून एखादं मूल उगीच असा कुत्रा काहीच करत नाही, तो आपला सरळ त्याच्या रस्त्याने चाललाय तरी उचलायचा आणि एक दगड मारायचा, ही कुठेतरी एक मानसिक विकृती वाटते मला. हो 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 हे बरोबर आहे. म्हणजे ही जर तुम्ही प्राण्याबरोबर, कारण तो तुम्हाला उलट काही करू शकत नाही, म्हणजे तो तुमच्यापेक्षा एक सबमिसिव्ह प्राणी आहे म्हणून तुम्ही त्याला करता. हे हम्म. जर तुम्ही प्राण्यांबरोबर एक लहान मुलांना जर तुम्ही तुमच्या एनकरेज करत असाल तर पुढे जाऊन तो त्यातून दुसरे काही गोष्टी करू नये. म्हणजे की हम्म. एक हम्म. कुठेतरी मानसिकता जी हेट्रेडची आहे, तो एक जीव आहे, त्यालाही भावना आहेत हम्म. आणि त्याचा मान ठेवणं हे जर ऍटलिस्ट तुम्ही हेट म्हणजे त्यांच्याबरोबर टॉलरेट राहिला तरी शिकणं हे नक्कीच गरजेचं असेल, प्रेम नाही जरी वाटलं त्याला. मला असं सर्वांना जे कार्यक्रम ऐकतात त्यांना एक विनंती बजा म्हणून की ही वृत्ती जर असेल, आपली हेटरेटची वृत्ती असेल, ती निश्चित तुम्ही त्याच्याकडे का तपासून बघा, ही आपल्याला बदलता येईल का. थँक्यू डॉक्टर सरिता. डॉक्टर माधवी पेठे, तुम्हाला काय शेवटचं काय सांगायचं? अं, खरं सांगू का, आपण मूळ शब्दच विसरतो की आपण मनुष्य प्राणी आहोत. तर सगळेच जण जर आपण प्राणी आहोत आणि आपल्याला जर त्या प्राण्यांपेक्षा वेगळ्या प्रकारची अक्कल दिली आहे असं जर आपण मानतो, तर मग ती अक्कल कुठल्या दिशेने वापरायची ही ही सुद्धा समज मनुष्य प्राण्याला असली पाहिजे असं मला खूप वाटतं प्रकर्षाने. आणि ह्या सगळ्याची जाणीव अगदी काही वेळेला मला आता वाटतं की शाळांपासून सुरुवात करायला पाहिजे, की हा, हे एक शाळांमध्ये महत्वाचं आहे. शाळेत ते सब्जेक्ट म्हणा किंवा याचा अवेअरनेस म्हणा. विषय त्याच प्राण्यांचं एक विश्व काय असतं आणि हम्म. त्यांच्यामधल्या त्यांच्या भावना, त्यांची आपल्याला बरं, असलेली बरं. गरज. कारण आपण ही शृंखला मोडू नाही शकत. हे हम्म. सगळे जे सजीव आहेत ते काही ना काही कारणाने निसर्गाने जर बरोबर, उत्पन्न निसर्ग केलेले चक्र आहेत, किंवा हा त्याच्यात तर आहे प्रत्येकाची इकोसिस्टम. एक त्या शृंखलेमधली भूमिका आहे. ती तुम्ही अशी एखादी प्रजाती नष्ट करून आपणच आपलं एक वेगळ्या पद्धतीने नुकसान करतोय. हो हो. हाही एक विचार शाळांमधनं मुलांपर्यंत. आणि सरिता मॅडम म्हणाला तसं की बऱ्याचदा हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला की मोठी माणसं जसं वागतात त्याचं अनुकरण लहान मुलं करतात. आणि ते अनुकरण करत असताना जर ते प्राण्यांवरती आपला राग, द्वेष, तिटकारा आणि तो छोटा जीव आहे म्हणून त्याला इजा करून जर हम्म. त्यांना त्यातनं जर मानसिक आनंद मिळत असेल, तर डॉक्टर आशिष सांगतील की ही एक प्रकारची विकृती आहे आणि ती जर तुम्ही त्याला खतपाणी घालत असाल तर ते फार डेंजरस आहे मनुष्य म्हणून तर डॉक्टरांना प्रजाती. शेवटी ठेवलंय मी आपल्या सगळ्यांवर कॉमेंट करायला. बरोबर आहे. चालेल. चला, मी धन्यवाद. म्हणेन थँक्यू. मी म्हणेन की डॉक्टर आशिष, आता तुमची पाळी. मी म्हणेन की माणसाने एकमेकांबरोबर भांडण्यासाठी इतक्या हा. युक्त्या शोधलेल्या आहेत. पोशाख, हो. खाणं, जात, धर्म. हा. सध्या आपण सगळ्या गोष्टींनी भांडतो आहोत. निदान प्राण्यांना तरी त्याच्यामध्ये खेचू नका. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. निदान प्राण्यांना तरी त्याच्यामध्ये खेचू नका. बरोबर बरोबर. काय लास्ट कॉमेंट तुझी काय? काही सुचत नाही का? एवढीच माझी लास्ट. प्राण्यांना खेचू नका, त्यांना शांतपणे जगू द्या का? जगू द्या आणि तुम्ही पण शांतपणे जगा. ओके. चला, एनिवे खूप आपण चांगली चर्चा केली. थोडी लाईट मूड पण आला आणि चर्चा पण चांगली झाली, इन्फॉर्मेटिव्ह होती. आणि खरंच सगळ्यांचे खूप आभार. डॉक्टर स्नेहा, डॉक्टर सरिता, डॉक्टर माधवी पेठे, सिनियर इन्स्पेक्टर कुडाळकर, डॉक्टर आशिष, सगळ्यांचे खूप आभार. तुम्ही सगळ्यांनी खूप छान याची माहिती दिली आणि चांगला कार्यक्रम झाला. मला वाटतं मी काय असं क्लेम करत नाही की आपण काही हेटर्सना लव्हर्समध्ये कन्वर्ट केलं, पण एक सत्य परिस्थितीची पण आपण जाणीव दिली. आणि कुडाळकर सरांनी जसं सांगितलं तसं काही क्रुएल्टी जर कोणी काय करायचा प्रयत्न केला तर त्याला सरांनी समज पण दिलेली आहे की त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो आणि होईलच. तर त्यामुळे तसं पण काही कोणी करू नये अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे. तर थँक्यू व्हेरी मच. आपण इथेच थांबूया आता. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.